चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू नवयुग स्टडी फोरम। या लेक्चर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इकॉनॉमी या विषयाचे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ते राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 असे 2020 असे आपण 5 वर्षांचे इकॉनॉमीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि ते डिस्कस करणार आहोत। या अगोदर आपण पॉलिटी संदर्भात डिस्कशन केलेलं आहे। पॉलिटी विषयाचे म्हणजे राज्य व्यवस्थेचे आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि त्याचसोबत कंबाईन पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेतलेत। आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षे संदर्भात इकॉनॉमीचे गेल्या 5 वर्षाचे प्रश्न पाहूयात, समजून घेऊया की इकॉनॉमीमध्ये प्रश्न नक्की येत आहेत कसे राज्यसेवा पूर्व मध्ये। आता राज्यसेवा पूर्व नंतर कंबाईन पूर्वसाठी मग ती ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल, हे सर्व एक्झामचे जे क्वेश्चन्स आहेत इकॉनॉमीचे ते देखील आपण घेणार आहोत। सो आता या लेक्चरमध्ये राज्यसेवेचे घेऊया आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईनचे घेणार आहोत। सो आय होप की सिरीज सर्वांना समजली असेल की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण घेतोय आणि हा सगळा जो उपक्रम आहे, हा सगळा जो प्रोग्राम आहे तो आहे आपला प्रिलिम्स बूस्टर 2025 या बॅच अंतर्गत। ही बॅच आपली 2 टप्प्यामध्ये आता चालू आहे। आता हे जे लेक्चर आपण फ्रीली पाहता युट्यूबला ते फाउंडेशन स्टेज मध्ये आहे। फाउंडेशन स्टेज मध्ये आपण करंट अफेअरचे 500 प्रश्न आणि सब्जेक्ट वाईज प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस या 2 गोष्टी फ्री मध्ये घेतोय। त्यातले करंट अफेअरचे 500 क्वेश्चन्स पैकी 375 प्रश्न आपले झालेले आहेत। राहिलेले 125 प्रश्न देखील लवकरच होतील। आता आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अनालिसिस हा दुसरा सेगमेंट सुरू केलाय फाउंडेशन सिरीज मध्ये आणि या फाउंडेशन मधला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये आपलं पॉलिटी कंप्लीट झालं, ते युट्यूबला उपलब्ध आहे। पाहिलं नसेल तर नक्की पाहून घ्या। आणि सध्या आपण इकॉनॉमी राज्यसेवेचे प्रश्न पाहणार आहोत। हे झालं फाउंडेशन बॅच मध्ये। फाउंडेशन बॅच मध्ये आपण इतक्या डिटेल मध्ये घेतोय तर एनरिचमेंट टप्पा 7 जुलैला सुरू होतोय। जर तुम्हाला राज्यसेवा पूर्व किंवा कंबाईन पूर्व द्यायची असेल या वर्षी तर तुम्ही आपली ही प्रिलिम्स बूस्टर बॅच 2025 जॉईन करू शकता। दोनही परीक्षांसाठी एकत्रितपणे तुम्ही ही एकच बॅच करायची आहे। दोन्ही परीक्षांना तुम्हाला फायदा होईल। 7 जुलैला ही बॅच आपली सुरू होते। बॅच कुठे असेल तर नवयुग स्टडी फोरम या ऍप्लिकेशनला बॅच आपण कंडक्ट करेल। बाकी अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, नवयुग स्टडी फोरम एमपीएससी सर्च करा किंवा लिंक तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये असेल, कमेंट बॉक्स मध्ये असेल, तिथून जॉईन करा। जर नाहीच काय सापडलं, काही प्रॉब्लेम असेल तर या नंबरला व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता। क्लिअर? तर या काही बेसिक गोष्टी आहेत, फक्त एक समजून घ्या। हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस झाल्यानंतर आपण शेवटी राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये इकॉनॉमीचे कोणते मुद्दे रिपीटेडली विचारले जात आहेत याची लिस्ट मी तुम्हाला देणार आहे। थोडक्यात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर राज्यसेवा प्रिलिम्स इकॉनॉमी हे मी तुम्हाला देणार आहे। सो लेक्चर शेवटपर्यंत पहा, सेशनला एकदा लाईक करा। बाकी प्रिलिम्स बूस्टर मध्ये फाउंडेशन सिरीज मध्ये आपण पुढे कंटिन्यू करूयात आणि सुरुवात करूया। जर तुम्हाला यावर्षी प्रिलिम्स द्यायची असेल आणि खूप एक्झाम ओरिएंटेड द्यायची असेल, परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करून द्यायची असेल तर आपला हा इनिशिएटिव्ह जॉईन करा, एमपीएससी प्रिलिम्स बूस्टर 2025। 2024 ला भरपूर विद्यार्थ्यांनी ही बॅच केली होती आणि प्रिलिम्सला कसे प्रश्न आपल्या बॅच मधून आलेले आहेत याचा संपूर्ण व्हिडिओ किंवा जी पीडीएफ आहे ते आपण टेलिग्रामला शेअर केली आहे, पाहून घ्या म्हणजे तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील। बाकी सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला। आपण सुरुवात करूया राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 पासून। राज्यसेवा प्रिलिम्स 2024 मध्ये इकॉनॉमीचे प्रश्न कसे विचारण्यात आले होते याच्याबद्दल आपण डिस्कस करूया। सो सेशनला सुरुवात करू। बेसिक गोष्टी सर्व कंप्लीट झालेल्या आहेत। सेशनला एक लाईक करा, आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करा। सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या प्रश्नापासून। 2024 इकॉनॉमीच्या, आता इकॉनॉमीचे जास्त प्रश्न मी सुरू करतो आहे। पहिल्याच प्रश्नावेळी काही गोष्टी सांगतो बघा। बाकी विषयांचे प्रश्न आपण पाहतो की सर आपण पुस्तकांमधून अभ्यास करतो किंवा आपण कन्सेप्टचा अभ्यास करतो आणि आपल्याला डायरेक्टली प्रश्न सुटतात। जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला असेल तर त्या सगळ्या अभ्यासामधनं तुमचे सगळे प्रश्न रिफ्लेक्ट होतात। पण इकॉनॉमी राज्यसेवेला असा विषय आहे, कंबाईनला नाही। कंबाईनला खूप टू दी पॉइंट विचारतात, पण राज्यसेवेचं इकॉनॉमी प्रिलिम्सला असं विचारतात की तुम्हाला 15 पैकी 4 ते 5 प्रश्न असे असतात जे की म्हणजे ज्यावेळेस आम्ही सगळे जे काही कोणतेही क्लास असतील किंवा कुणी येऊन सांगते अनालिसिस मध्ये, प्रत्येक जण सांगतो की याचं उत्तर आयोग काय देते ते आपण पाहूया, वेट करूया। याचं रिझन काय आहे की ते जे 4-5 प्रश्न असतात ना ते सिद्धांतावरती असतात, थेरीवरती असतात, एखाद्या अर्थतज्ञाच्या मताविषयी विचारलेले असतात। तर हे दरवर्षी 4-5 प्रश्न असे युनिक पाहायला मिळतात। सो त्याचं टेन्शन घ्यायचं नाही। पण जे 10 प्रश्न, जे 11 प्रश्न आपल्या सोर्सेस मधनं पडता आहेत, जे आपल्या अभ्यासावरती डिपेंड आहेत, ते सगळे सोडवायचे। समजून घेऊया, तुम्हाला आता पुढे जाताना ते क्वेश्चन्स दिसतील। मी हायलाइट करून सांगेल की हे ते प्रश्न आहेत, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही। जेवढं जमेल तेवढा अभ्यास करायचा, बाकी लोड घ्यायचा नाही। आता पहिला प्रश्न काय बघा, सोपा प्रश्न आहे। ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा खालीलपैकी कोणत्या विकासाला जास्त प्राधान्य दिलं जातं? ओके, विच डेव्हलपमेंट इज प्रायोरिटाइज ओव्हर द एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन इन एनर्जी जनरेशन? त्याचं उत्तर आहे ह्युमन डेव्हलपमेंट। मानवी विकासामध्ये
काय केलं जातं, प्रायोरिटाईज केलं, म्हणजे मानवी विकास हा प्रायोरिटाईज केला जातो ओव्हर द एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन इन एनर्जी जनरेशन. एकदम सिंपल क्वेश्चन होता, कारण बाकी ऑप्शन तर काही लॉजिकल नाहीये बघा. कल्चरल, पॉलिटिकल, सोशल हे ऑप्शन लागू होत नाहीत. ज्यावेळेस ऊर्जा, एनर्जी या टॉपिक बद्दल आपण पाहतो ना, आता ज्यावेळेस आपण पुढे जाऊयात आणि काही गोष्टी डिस्कस करूया की इकॉनॉमीमध्ये वेगवेगळे इंडेक्स सारखे विचारतात, निर्देशांक सारखे विचारतात. तर ज्यावेळेस तुम्ही ऊर्जा हा जो घटक पाहता, म्हणजे एनर्जी हा जो घटक पाहता, तो मानवी विकासामध्ये एक महत्वाचा पॉइंट आहे. आता मानवी विकासाला जर पाहायचं असेल तर तुम्हाला एक इंडेक्स पाहावा लागतो, तो म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये ज्या काही म्हणजे मानव विकास अहवाल याच्यामध्ये जे काही इंडिकेटर्स आहेत, 10 इंडिकेटर्स आहेत जागतिक लेवलला, 12 इंडिकेटर्स आहेत आपल्या भारतामध्ये. तर हे जे इंडिकेटर्स आहेत त्या इंडिकेटर्स मध्ये तुम्हाला ऊर्जा किंवा फ्युल किंवा एनर्जी हा एक घटक पाहायला मिळतो. तो प्रश्न कुठनं आलाय? प्रश्न सिंपल आहे की तुम्हाला विचारलंय की सर कोणत्या डेव्हलपमेंट मध्ये आपण काय करतो, म्हणजे एनर्जी जनरेशन मध्ये, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन मध्ये प्रायोरिटाईज केलं जातं, बरोबर. तर ह्युमन डेव्हलपमेंट ही प्रायोरिटाईज केली जाते. सो हा प्रश्न इथून आला. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये त्याचे इंडिकेटर, त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला ऊर्जा किंवा एनर्जी पाहायला मिळतं. तर आता हे तुम्हाला वाटेल की सर एवढं अवघड आहे हे, बरोबर, किंवा इतक्या डिटेलमध्ये आहे. नाही, तुम्हाला अभ्यास करायचा इंडेक्सचा. बघा, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल किंवा जी आपली ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, अशा महत्वाच्या इंडेक्स आहेत, महत्वाचे निर्देशांक आहेत. ते खूप डिटेलमध्ये अभ्यास करावा लागतो, दरवर्षी येतात. सो त्यातला हा प्रश्न थोडा युनिक विचारला होता, पण हरकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. या प्रश्नाला बरेच मत अभिदेत, म्हणजे इतके मत वेगवेगळे होते प्रत्येकाचे, जेव्हा आन्सर की येत नव्हती तोपर्यंत. 12व्या पंचवार्षिक योजनेतलं एक टार्गेट विचारलं होतं. टार्गेट कशाचं विचारलं बघा, 12व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांमध्ये किंमत वाढीचा दर, ओके, म्हणजेच काय, रेट ऑफ प्राइस इन्क्रीज हा किती ठेवण्यात आला होता, किंवा त्याचं उद्दिष्ट काय ठेवण्यात आलं होतं, एवढं स्थिर ठेवायचा होता. आता वादाचा मुद्दा काय होता बघा, की गव्हर्नमेंटच्या काही सोर्सेसमध्ये वेगवेगळी तुम्हाला आकडेवारी पाहायला मिळते. आणि इथं ऑप्शन नेमके काय केले होते बघा त्यांनी, इतके क्लोज ऑप्शन होते, 4.5 ते 5, 3.5 ते 5 असे ऑप्शन्स आहेत सगळे, बरोबर. याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे 4.5 ते 5, ओके, म्हणजे 4.5 ते 5% हे उत्तर तुम्हाला पाहायला मिळतं. तो याचं टेन्शन घ्यायचं नाही, पुन्हा सांगतो. अगेन टॉपिक समजून घ्या. आता इतक्या डिटेलमध्ये आलाय किंवा आकडेवारी विचारली याचा लोड नाही घ्यायचा. टॉपिक मी खाली लिहितोय, तो टॉपिक फोकस करा की पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना इकॉनॉमीला मला कोणत्या टॉपिकला जास्त प्रायोरिटी द्यायची आहे, कोणत्या टॉपिकची रिव्हिजन मला व्यवस्थित करायची आहे. पहिला टॉपिक होता आपला इंडेक्स किंवा निर्देशांक. सेकंड टॉपिक आहे पंचवार्षिक योजना. ओके, आपण इथं आता नोट डाऊन करत चालूया. शेवटी मी तुम्हाला रेडीमेड त्याची एक लिस्ट देणार आहे, ती लिस्ट तुम्हाला मी रेडीमेड देईल. तर ती लिस्ट मी बनवली कशी किंवा ती लिस्ट आली कशी हे तुम्हाला या लेक्चर थ्रू समजेल. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी 1995 मध्ये डॉक्टर आबिद हुसेन यांची एक समिती बसवली होती. मग त्यांनी सांगितलं की ही समिती कशाची होती नक्की, ओके, शिक्षणासंदर्भातली होती, कृषी संदर्भातली होती, मोठ्या उद्योगांबद्दल होती का लघु उद्योगांबद्दल होती. त्याचं उत्तर आहे स्मॉल इंडस्ट्रीज. ओके, जे काही स्मॉल इंडस्ट्री म्हणजे लघु उद्योग आहेत यांच्याबद्दल 1995 मध्ये डॉक्टर आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बसवली होती. आता हा टॉपिक आहे तसा पाहिला आपण तर हे जे इंडस्ट्रीज टॉपिक आहे आपला, उद्योग हा जो टॉपिक आहे, त्या उद्योग टॉपिक मध्ये आपल्याला एक चॅप्टर आहे त्याच्या आतमध्ये, तो आहे लघु उद्योग. म्हणजे एमएसएमई जो पूर्ण चॅप्टर आहे त्यातला एक पॉइंट आहे लघु उद्योग म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज. आता या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच त्यांनी काय केल्यात, आपल्या पुस्तकांमध्ये म्हणा किंवा नोट्समध्ये समित्या दिलेल्या आहेत. मग इकॉनॉमीचा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये असणाऱ्या समित्या माहित पाहिजे, सारख्या विचारतात, रिपीटेडली प्रश्न आहेत समित्यांवरती. मग जीडीपी संदर्भातल्या कोणत्या समित्या होत्या, जीडीपीचा बेस इयर ठरवणाऱ्या समित्या कोणत्या होत्या. आता लेटेस्ट तुम्हाला आयडिया असेल की जीडीपीचं बेस इयर बद्दल आपण करंट अफेअरच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं, 2011-12चं काय केलं, आता 22-23 केलं, बरोबर. मग त्याच्यासाठी कोणती समिती बसवली होती, तर विश्वनाथ गोल्डर समिती. मग जीडीपी चॅप्टर जो आहे त्याच्या समित्या तुम्हाला माहित पाहिजे, म्हणजे ज्या ज्या चॅप्टरचा तुम्ही अभ्यास कराल आपल्या इकॉनॉमीमध्ये त्या चॅप्टर मधले तुम्हाला काय माहित पाहिजे, समित्या माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही टॅक्सेशनचा अभ्यास करताय, कर अभ्यास करताय, म्हणजे कर जो टॉपिक आहे त्याचा अभ्यास करताय. मग टॅक्स मध्ये तुम्हाला खूप समित्या पाहायला मिळतात, भरपूर आहेत. आणि त्यातल्या सारख्या रिपीटेडली विजय केळकर समिती आता रिसेंटली कंबाईनला विचारली होती ग्रुप बी ला. त्यानंतर तुम्हाला एक समिती आली होती राजा चल्लय्या समिती 1991 ची. ओके, तर ह्या ज्या समिती आहेत टॅक्स मधल्या आहेत. मग तसंच तुम्हाला क्लिअर पाहिजे की सर लघु उद्योगांच्या समित्या कोणत्या, अनेक आहेत, हीच नाही फक्त अनेक समित्या आहेत. ओके, सो त्या वाचायच्या. डीजी कर्वे समिती आहे, आबिद हुसेन समिती आहे, त्याची लिस्ट वाचायची. मग ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल तर प्रिलिम बुस्टर बॅच मध्ये बघा मी काय करतो, इकॉनॉमी जेव्हा होणार आहे ना आपलं, तर एखादा टॉपिक मी शिकवतोय ना,
फॉर एक्झाम्पल जीडीपी चॅप्टर झाला आपला, किंवा टॅक्स चॅप्टर झाला, किंवा उद्योग चॅप्टर झाला, तर प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर मी तुम्हाला समित्यांची लिस्ट देतोय. म्हणजे प्रिलिम बुस्टर बॅच मध्ये आपण ते करणार आहे पुढे. ओके, तो प्लॅन पूर्ण मी तयार केलाय. याचा पॉईंट काय ना, प्रश्न कोणत्याही अँगल येऊ द्या, कन्सेप्च्युअल आला तर या टॉपिक मधनं सुटेल, समितीचा आला तुम्हाला शेवटी मी सांगणार समित्यांची लिस्ट त्यातनं सुटेल, बरोबर. सो परीक्षेत काय येतं, परीक्षेसाठी कशाचा अभ्यास करायचा आहे हे जर क्लिअर असेल ना, तर तुम्हाला शिकायला खूप सोपं जातं आणि मला शिकवायला खूप सोपं जातं, बरोबर. पण हे पहिली गोष्ट माहित पाहिजे, हे अनालिसिस केलेलं पाहिजे. आणि हे सर्वांना म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर हे ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आता शिकू शकत नाही आपण, बरोबर. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय. सो शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला पिन पॉईंट रिव्हिजन करायची आहे. सो प्रिलिम्स बुस्टरचा तुम्ही एक ऑप्शन चांगला निवडू शकता. नेक्स्ट आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा. ईपीएफचा कायदा विचारला होता, कोणता आहे? एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऍक्ट. अगेन कायद्यांचे असे प्रश्न रॅन्डमली येतात, एखाद दुसरा राज्यसेवेला कमी येतात, पण यावर्षी आला. ओके, आणि कोणता कायदा आला? ईपीएफचा कायदा आला. 1952चा कायदा आहे. इथून पुढे लक्षात राहू द्या, कंबाईनला वगैरे रिपीट होऊ शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन होता आपला, दृष्टिकोन नियोजन म्हणजे काय, म्हणजे पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग म्हणजे काय. आता ज्यावेळेस तुम्ही इकॉनॉमीचा अभ्यास करता, तुम्ही एका लिमिट पर्यंत अभ्यास करता. तुमचे जे काही सोर्सेस आहेत, पुस्तकं असतील, नोट्स असतील, लेक्चर्स असतील, एका लिमिट पर्यंत तुम्हाला नॉलेज देतात. पण एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा इकॉनॉमीचे प्रश्न जे आहेत हे त्याच्या वरचे असतात. काही 4-5 मी म्हणलं 4-5 प्रश्न असे असतात की तुमचं नॉलेज हे तुम्हाला युटिलाइज करावं लागतं, त्याला अप्लाय करावं लागतं. त्यातला हा प्रश्न बघा, सिंपल आहे. पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग एक्झाम अगोदर हार्डली कोणतरी वाचलं असेल, कुठल्या सोर्समध्ये असेल, एखाद्या स्टेट बोर्डच्या एनसीआरटीच्या, आणि ते आपल्या रेफरन्स बुक्स मध्ये किंवा नोट्स मध्ये कुठेही नाही. म्हणजे कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. तर हा प्रश्न कसा सुटतो बघूया आपण. आणि हे प्रश्न असे 100% असतात पेपरमध्ये. मी म्हणजे पॉलिटीमध्ये पण तुम्हाला सांगितलं, सगळ्या गोष्टी मी वाचलेल्या आहेत तशाच सुटतील किंवा त्याच येतील असं अजिबात होणार नाही. काही प्रश्न असे असतील की तुम्ही केलेला अभ्यास यूज करावा लागेल, तुमची जी अभ्यासातली मॅच्युरिटी आहे ही तुम्हाला यूज करावी लागेल आणि सोडवावं लागेल. सोडवावेच लागतात जर तुम्हाला ते मेरिट क्वालिफाय करायचं असेल तर. आता पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग म्हणजे काय? ऑप्शन्स बघूयात. काही वेळेस ऑप्शन्स वरून उत्तर सापडतं. जर तुम्ही खाली ऑप्शन्स पाहिले, ओनली बी, ओनली ए, ए सी आणि सी डी, म्हणजे ऑल ऑफ दी अबाउट तर नाहीये, काहीतरी 1 किंवा 2 वाक्य बरोबर आहेत. आता बघूया पहिलं ऑप्शन काय आहे, 20 ते 25 वर्षासाठी दीर्घकालीन नियोजन. ओके, दीर्घकालीन लक्ष 15, 20, 25 वर्षाच्या कालावधीसाठी आगाऊ ठरवणे. म्हणजे काय? लॉंग रन प्लॅनिंग फॉर 20 to 25 years. लॉंग रेंज टार्गेट्स आर सेट इन ऍडव्हान्स फॉर पिरियड ऑफ 15, 20 and 25 years. तिसरा आहे 15 ते 20 जे काही वर्ष आहेत संपूर्ण कालावधीसाठी एक योजना. वन प्लॅन फॉर एंटायर पिरियड ऑफ 15 to 20 years. आणि ब्रॉडर ऑब्जेक्टिव्ह अँड टार्गेट्स आर अचीव्ह विदिन 1 or 2 years. व्यापक उद्दिष्टे आणि लक्ष 2 वर्षामध्ये, 1 किंवा 2 वर्षामध्ये साध्य करणे. आता मला सांगा, कदाचित तुम्हाला असं वाटेल की सर इथं 20 ते 25 दिलेला आहे. बघा प्रश्न कसा सोडवायचा हे मी तुम्हाला सांगतोय, प्लीज लक्ष द्या. 20 ते 25 म्हणजे लॉंग टर्म बद्दल बोलताय. 15 ते 15, 20, 25 लॉंग टर्म बद्दल बोलतायत. 15 ते 20 वर्षाबद्दल बोलताय म्हणजे लॉंग टर्म बद्दल बोलतोय आपण. हाच ऑप्शन बघा, 1 ते 2 वर्षाबद्दल बोलतोय. कदाचित तुम्ही हे जर माहित नसेल तर हे लॉजिक लावाल की सर पहिले 3 ऑप्शन वेगळे आहेत, चौथा वेगळा आहे. त्याला मी थोडं बाजूला काढतो. कदाचित चौथं उत्तर असेल किंवा डायरेक्ट इलिमिनेट करावं लागेल. ओके, आता ओनली डी हा ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतोय का सांगा बरं. सी आणि डी एकत्र येऊ शकतं का इथं? बघा बरं, हे म्हणते 15 ते 20 वर्षासाठी एक योजना आणि हे म्हणते 1-2 वर्ष. काहीतरी एकच अर्थ असेल ना, म्हणजे एक तर लॉंग टर्म असेल किंवा शॉर्ट टर्म असेल, आपल्याला काही माहित नाही असं समजूया आणि सोडूयात. म्हणजे डी चुकीचं आहे ना. पहिले 3 वाक्य तुम्हाला लॉंग टर्म बद्दल सांगताय, डी कन्फर्म चुकीचं आहे. ओनली डी असता तर मे बी प्रॉब्लेम झाला असता आपल्याला. त्यामुळे हा ऑप्शन मी इलिमिनेट करतो. आता राहिले काय? ओनली बी, ओनली ए आणि सी. ए आणि सी काय म्हणते बघा, पण 20 ते 25 वर्षासाठी दीर्घकालीन नियोजन आणि 15 ते 20 वर्ष संपूर्ण कालावधीसाठी एक योजना. एक तर 20 ते 25 तरी असेल किंवा 15 ते 20 तरी असेल. हे दोन कॉन्ट्राडिक्टरी आहेत, लॉंग टर्मच आहेत, पण 20 ते 25 का 25 ते 15 ते 20 हे दोन्ही सोबत येणार नाहीत. काहीतरी एकच असलं पाहिजे, एक तर 20 ते 25 पाहिजे किंवा 15 ते 20 पाहिजे. म्हणजे हा पण ऑप्शन गेला. ए आणि सी एकत्र नाही येऊ शकत. आता एक तर मला बी निवडायचा आहे किंवा ए निवडायचा, इथपर्यंत आपण आलो. हे जमलं पाहिजे. ओके, हे समजून घ्या. आता आपल्याला काय निवडायचं आहे, एक तर ए निवडायचा आहे किंवा बी निवडायचा आहे. आता ए आहे 20 ते 25 वर्षासाठी दीर्घकालीन नियोजन आणि दीर्घकालीन लक्ष 15, 20, 25 वर्षाच्या कालावधीसाठी आगाऊ ठेवणं. काय वाटतं, या दोन पैकी जर निवडायचं असेल तर कोणतं निवडाल? काय जास्त डिटेल्ड वाटतं आहे, काय जास्त तुम्हाला मोर रिलेटेड वाटतं आहे, तर ते आहे पर्याय क्रमांक 2 बी. पण बी कुठे दिला? इथं दिलाय पर्याय क्रमांक 1 मध्ये. ओके, सो याच्यापेक्षा हा व्यापक आहे. ओके, हे याचं उत्तर आहे.
आणि हा प्रश्न परीक्षेमध्ये आला होता, मी असा सोडवला होता आणि बरोबर आला. कारण पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग, दृष्टिकोन नियोजन, टॉपिक आहे नियोजन. प्लॅनिंगचे प्रश्न राज्यसेवा प्रिलिम्सला येतात, मी नेहमी सांगतो. लिस्टमध्ये हा प्लॅनिंग मी दिलाय, शेवटी पहा तुम्ही. ओके, पण त्यात त्यांनी काय नियोजन आयोग विचारला का पंचवार्षिक योजना विचारल्या? नाही, त्यांनी काय विचारलं, एक कन्सेप्ट विचारली, पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग. माहित नसेल तरी काही प्रश्न सुटू शकतात, पण त्याला आपलं प्रॉपर नॉलेज युज करायचं किंवा कॉमन सेन्स युज करायचा आहे. मुद्दा क्लिअर सर्वांना? हा प्रश्न तुम्ही असा सोडवू शकता. अगेन इकॉनॉमीमध्ये असे अनेक प्रश्न आहेत जे तुम्ही सोडवू शकता आणि बरोबर देखील येतात. पुढे पाहूया आपण. नेक्स्ट टॉपिक बघूया. स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते, कारण काय? ओके, एज्युकेशन फॉर वुमन रिड्युसेस फर्टिलिटी रेट डू यू टू किंवा फर्टिलिटी डू यू टू. ऑप्शन्स म्हणजे काय बघा, स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते. ओके, कारण शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात. म्हणजेच काय? एज्युकेशन इम्प्रूव्ह द वर्क अपॉर्च्युनिटी फॉर वुमन. काय वाटतं? स्त्रियांच्या शिक्षणाच्या संधी, बरोबर, सॉरी, कामाच्या संधी जर आपण जास्त हे केल्या, म्हणजे शिक्षणामुळं स्त्रियांच्या कामाच्या संधी जर सुधारल्या, तर कामाच्या संधी सुधारल्या म्हणून प्रजनन क्षमता, फर्टिलिटी कॅपॅसिटी कमी होईल का? काही लॉजिक आहे या दोन वाक्यांमध्ये? काय कनेक्शन वाटते? की सर काम मिळालं म्हणून प्रजनन क्षमता कमी झाली, असं तर नाहीये. तो ए चुकीचा आहे. आपण बघूया यातलं आहे ना उत्तर शोधता, म्हणजे उत्तर सापडतं आपल्याला. शिक्षित स्त्रियांना स्वतःच्या मुलांनी शिक्षित व्हावं वाटतं. वाटतं, बरोबर आहे की शिक्षित स्त्रियांना स्वतःच्या मुलांनी शिक्षित व्हावं वाटतं. प्रश्न काय? प्रश्न आहे स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते. वाक्य म्हणून बरोबर आहे, पण त्याचं कारण नाही. त्यांच्या मुलांना म्हणजे शिकवावं असं वाटतं म्हणून प्रजनन क्षमता कमी होईल का? नाही होणार. तिसरं ऑप्शन वाचा. शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भविरोधक विषयी अधिक ग्रहण क्षमता बनवते, किंवा एज्युकेशन अँड लिटरसी मेक्स वुमन मोर रिसेप्टिव्ह टू इन्फॉर्मेशन अबाउट कॉन्ट्रासेप्शन. हे बरोबर, हे कारण आहे. स्त्रियांचं शिक्षण झालं तर त्यांना याच्याबद्दल अजून माहिती समजते, गर्भविरोधक विषयी अजून माहिती त्यांना प्राप्त होते आणि त्याच्यामुळे प्रजनन क्षमता कमी होते. सो ओनली सी हे तुमचं उत्तर आहे. स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारली म्हणून प्रजनन क्षमता कमी झाली, काही लॉजिक नाहीये, बरोबर. सो पर्याय क्रमांक 2 ओनली सी. प्रश्न समजतोय का? आता हे तुम्हाला कुठं पुस्तकामध्ये दिसेल का? कुठल्या पुस्तकात हे छापलंय का किंवा पुस्तकात दिले का की हे असं आहे आणि मग हे 4 वाक्य येतील त्यातले एक निवडायचे? अजिबात नाही. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या कॉमन सेन्सने, तुमच्या अभ्यासाने सोडवायचे. असे अनेक प्रश्न तुम्ही इकॉनॉमीमध्ये पाहताय आणि अजून पाहणार आहात. हा मुद्दा क्लिअर सर्वांना? जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन. अन्न सुरक्षामध्ये खालीलपैकी कोणत्या अवस्थांचा समावेश होतो? आता इथं हा प्रश्न ना खूप वादग्रस्त राहिला फायनल आन्सर येईपर्यंत. रिझन सांगतो. ओके, बघूया काय रिझन आहे. अन्न सुरक्षा म्हणजे फूड सिक्युरिटीमध्ये कोणत्या स्टेजेस येतात? सर्वांना पर्याप्त मात्रेत अन्नधान्य प्राप्त होणे. ओके. सर्वांना अन्नधान्य आणि डाळी प्राप्त होणे. सर्वांना अन्नधान्य, डाळी, दूध, भाजीपाला. सर्वांना अन्नधान्य, डाळी, दुधाचे पदार्थ, भाजीपाला, फळे, मांस, मासे सगळं प्राप्त होणे. ओके. आता विषय काय बघा, की सर पहिलं म्हणजे ते हा पिक्चर नाही का, धमाल पिक्चर, त्याच्यामध्ये नाही का ते अय्यर, चिन्नास्वामी अय्यर, चिन्नास्वामी मुत्तास्वामी अय्यर, तसं आहे ते. सर्वांना अन्नधान्य उपलब्ध होणं, बरोबर. अन्नधान्य, डाळी, अन्नधान्य, डाळी आणि भाजीपाला. अन्नधान्य, डाळी, भाजीपाला, दुधाचे पदार्थ, फळे, मांस, मासे. आता तुम्ही सर या म्हणजे हा प्रश्न माझा चुकला होता, तसा मी सांगतो तुम्हाला का. ओके, मी वाचला नाही परीक्षेत व्यवस्थित, पण तुम्ही नाही चुकवायचा. कारण बघा, मी काय म्हणलं की सर हे वरचे 3 ऑप्शन्स या एका ऑप्शन मध्ये समावेश आहे, बरोबर. याच्यात ते एकत्र झालेले आहेत, त्यामुळे वरच्या 3 ऑप्शनचं काही लॉजिक नाहीये. कारण हे सगळं म्हणजे साऊथ ऑप्शन आहे, म्हणून मी ओनली डी केलं होतं. ओके, वाक्य बरोबर आहे, ओनली डी तसं पाहिलं तर बरोबर आहे, पण प्रश्न वाचताना माझा चुकला होता. तुम्हाला नाही चुकवायचं, लक्ष द्या. असे प्रश्न काय विचारले त्यांनी? अवस्था विचारल्या. अवस्था म्हणजे स्टेजेस विचारल्या, टप्पे विचारले, टप्पे. ओके, त्यांनी वाक्य नाही विचारलं कोणतं एक बरोबर आहे, त्यांनी विचारलं टप्पे सांगा. मग पहिल्यांदा पहिला टप्पा आहे, पहिल्या टप्प्यात अन्नधान्य उपलब्ध होणे. दुसऱ्या टप्प्यामध्ये डाळी आणि अन्नधान्य. हे टप्पे आहेत, म्हणून त्याचं उत्तर आयोगाने दिले ABCD. ओके, हा पण प्रश्न अगेन कुठं वाचला आणि मग सर पुस्तकात वाचला होता म्हणून बरोबर आला असं आहे का? अजिबात नाही. हे कुठंच तुमच्या वाचनामध्ये येणार नाहीत असे प्रश्न. तरीही सुटतात, तरी पण सोडवायचे आणि ते आपल्या समोर येतात, आपल्याला सोडवावेच लागतात. ओके, सो मुद्दा क्लिअर आहे सर्वांना? जाऊयात पुढे आपण. नेक्स्ट, गुन्नर मिर्डल हे काय विषय, बरोबर, व्यक्ती आहेत. यांच्या मते आर्थिक विकासामध्ये सरकारची भूमिका काय असावी? आता अवघड प्रश्न आहे, मी सांगतो की असे प्रश्न डोक्याच्या बाहेर जे येतात, आउट ऑफ सोर्स येतात, लोड घ्यायचा नाही. 10 सुटतायत, 11 सुटतायत, समाधान मानायचं इकॉनॉमी मध्ये. जर चुकून असे प्रश्न नाही झाले तुमच्या वेळेस तुमच्या नशिबाने, तर तुम्हाला 15 पैकी 14 पण सुटू शकतात.
आता याचं उत्तर जे आहे ते ओनली ए आहे गुर्नल मिनरलचं. प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करून विस्तारक परिणाम प्रभावी करणे. ओके, म्हणजे काय इफेक्ट, काय इफेक्टिंग द स्प्रेड इफेक्ट बाय न्यूट्रलाइजिंग बॅकवर्ड इफेक्ट. अगेन सर काय समजून सांगा, अशी इच्छा असेल तर मी नाही सांगणार, कारण याचं काही लॉजिक नाही. ओके, हे जे टॉपिक आहेत ना, हे दरवर्षी 1-2 प्रश्न येतात आणि कुठल्याही थिअरी इकॉनॉमीत टाकतात, कुठलाही व्यक्ती टाकतात, त्याचं मत विचारतात. तर मग सर आपण दरवर्षी एक ऍडिशन करत जायची का? अजिबात नाही. किंवा आपण 100 अर्थतज्ञ वाचायचे का मग या गोष्टीसाठी? अजिबात नाही. सोडून द्यायचा, सुटला तर ठीक आहे, नाहीतर काही विषय नाही. ऑप्शन पाहिजे इथनं काय सुटतंय का बघायचं. सर हे इथनं मी सोडू शकतो, की वरीलपैकी सर्व कुठं नाही ना, मग काहीतरी चुकीचं आहे, चुकीचं शोधायचं, इलिमिनेट करत जा. जिथपर्यंत पोहोचला तर ठीक आहे, नाही पोहोचला तर काही विषय नाही, टेन्शन नाही घ्यायचं. पॉवर्टी गॅप इंडेक्स हा आपला म्हणजे कन्सेप्च्युअल क्वेश्चन. हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो असे गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हलिन यांनी सांगितलं. हे घेतलं होतं आपण बॅच मध्ये. गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हलिन पॉवर्टी गॅप इंडेक्स किंवा पॉवर्टी गॅप ही कन्सेप्ट त्यांनी दिलेली आहे. बघा, दारिद्र्य दूर करण्याकरता किती उत्पन्नातून तूट भरावी लागेल. ओके, म्हणजे हाऊ मच इन्कम वुड बी नीडेड टू कव्हर द डेफिसिट टू इलिमिनेट पॉवर्टी. याच्यासाठी आपण पॉवर्टी गॅप आहे ना, मग आपल्याला तूट भरून काढायचे, गॅप भरून काढायचा आहे, तर किती इन्कम लागेल हे सांगितलेलं आहे आपल्याला पॉवर्टी गॅप इंडेक्स मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आला होता, अतिशय सोपा प्रश्न होता, बेटी बचाव बेटी पढाओ या अभियानाला केव्हा सुरुवात झाली होती? डायरेक्ट तारीख विचारली, 22 जानेवारी 2015. हे सगळं मी लेक्चरमध्ये बॅचमध्ये योजना ज्यावेळेस घेतो त्यावेळेस क्लिअर केलं होतं, आपल्या लेक्चरमध्ये झालेलं आहे सगळं. तर 22 जानेवारी 2015 ची बेटी बचाव बेटी पढाओ ही तुम्हाला योजना पाहायला मिळते. सापेक्ष दारिद्र्य कन्सेप्च्युअल क्वेश्चन सुटलाच पाहिजे. ओके, 2 प्रकारचं दारिद्र्य आपण पाहतो, 2 प्रकारचं आपण काय पाहतो, पॉवर्टी पाहतो. एक असते रिलेटिव्ह पॉवर्टी आणि एक असते ऍब्सोल्यूट पॉवर्टी. 2 कन्सेप्ट आहेत, बॅच मध्ये खूप डिटेल मध्ये शिकवल्या होत्या आणि खूप सिंपल प्रश्न आला. मी नेहमी सांगतो, रिलेटिव्ह शब्द ज्यावेळेस येतो ना, सापेक्ष शब्द येतो, त्यावेळेस तुम्ही करता कंपॅरिझन, म्हणजेच तुलना. मग शोधायचे ऑप्शन तुलना कंपेअरचा कुठे आहे? 2 उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यामध्ये येतो, म्हणजे सापेक्ष दारिद्र्य. ओके, ऑप्शन 3 कंपेअरिंग टू इन्कम ग्रुप्स द लोअर इन्कम ग्रुप कम्स इन पॉवर्टी. पर्याय क्रमांक 1 ओनली सी हे त्याचं उत्तर आहे. सिंपल कन्सेप्च्युअल क्वेश्चन. आपल्या पॉवर्टी टॉपिक मधला जो राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अभ्यास करत असाल आणि जर तुम्हाला इकॉनॉमीचा अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात पहिले हा चॅप्टर परफेक्ट करा, दारिद्र्य पॉवर्टी. ओके, प्रश्न हमखास दरवर्षी येतो. यानंतर हिगिन्स यांच्यामध्ये लोकसंख्येत होणारी वाढ ही, सर हे हिगिन्स पहिल्यांदाच ऐकलं आपण. ओके, लोड नाही घ्यायचा. विकसित देशामध्ये स्वयंप्रेरित गुंतवणूक प्रेरक ठरू शकते, अविकसित देशामध्ये प्रेरक गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते, विकसित देशामध्ये केवळ प्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते, विकसित देशात स्वयंप्रेरित निरुत्साहित करते. हे तर नाहीये निरुत्साहित, बरोबर. एक विकसित एक अविकसित, ए आणि बी हे तुम्हाला उत्तर पाहायला मिळतं. चला जायचं पुढे आपण. नेक्स्ट क्वेश्चन, 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक वाटा हे सुटले पाहिजे. बघा तुम्ही योजना, प्लॅनिंग, नियोजन, 3रा का 4था प्रश्न आहे, बरोबर. प्रश्न वाचा सर्वांनी आणि जर लेक्चर पाहत असाल तर युट्यूब वरती कमेंट नक्की करू शकता. चला आन्सर करा सर्वांनी. विचारले आपल्याला 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सगळ्यात जास्त भार हा तुम्हाला कशावरती पाहायला मिळतो? याचं उत्तर ओनली ए आहे. ओके, याचं उत्तर ओनली ए आहे. विकसित देशाचं करेक्ट आहे, फक्त हे करेक्ट करा. ओके, नेक्स्ट 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ऊर्जा क्षेत्र याचा शॉर्ट फॉर्म मी तुम्हाला देणार आहे, एनर्जी सेक्टरचा. ओके, अगेन ते जे शास्त्र, ते अर्थतज्ञांचे जे प्रश्न असतात ना, त्याचा लोड अजिबात घेऊ नका, मी पुन्हा सांगतो. नेक्स्ट, अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारं शास्त्र आहे अशी टीका कोणी केली होती? अगेन कोण काय म्हणलं होतं हे आपण पाठ करू शकत नाही. मेन गोष्टी पाहायच्या, प्रिव्हियस क्वेश्चन पाहायचे, नवीन गोष्टी समजून घ्यायच्या. अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारं शास्त्र आहे असं कार्लाइल आणि रस्किन यांचं मत होतं. जस्ट आयडिया राहू द्या, परत रिपीट झालं तर सुटला पाहिजे. आता हा खूप सिंपल प्रश्न बघा, ज्या समाजामध्ये उत्पन्न वितरणेमध्ये आत्यंतिक डॅश असते तिथे मुठभर व्यक्तींजवळ अमाप पैसा असतो. एखादा समाज आहे आणि त्या समाजामध्ये मुठभर व्यक्तींमध्ये भरपूर पैसा आहे आणि बाकीच्यांकडे पैसाच नाही, याला काय म्हणतो आपण? मिसमॅच, विषमता,
असिमेट्री. ओके, ज्या समाजामध्ये उत्पन्न वितरणामध्ये आत्यंतिक विषमता असते तिथे मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो आणि बाकीच्यांकडे अजिबात पैसे नसतात किंवा खूप कमी पैसे असतात. सिंपल वाक्य होतं, काय याच्यामध्ये जास्त सोडवण्यासारखा नव्हता. ओके, तर हे 15 प्रश्न होते आपले राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चे. काय यातनं समजलं आपल्याला? सर प्लॅनिंग खूप विचारतायत, कन्सेप्ट विचारतायत, फॅक्ट विचारतायत, पंचवार्षिक योजनेवरती भर आहे आणि साध्या योजनेवरती पण भर आहे. यासोबत पॉवर्टीवरती प्रश्न हमखास येतोय, दारिद्र्यावरती प्रश्न येतोय. ओके, आणि 3-4 प्रश्न असे विचारतायत की ज्याला आपण कधी वाचलंच नाहीये, त्याला कधी आपण बघितलंही नाहीये, पण त्याचा टेन्शन घ्यायचंय का, त्याचा लोड घ्यायचंय का आपण? अजिबात नाही. जायचं पुढं. 23 ला बघूया कसे प्रश्न आले होते. 23 चा पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भूसुधारणांचा भाग होते? म्हणजे आपल्या इथं जे लँड रिफॉर्म झाले होते त्या लँड रिफॉर्म मध्ये काय काय होतं? पहिलं आहे मध्यस्थांचे निर्मूलन. होतं का मध्यस्थांचं निर्मूलन? यस. ॲबोल्युशन ऑफ इंटरमेजरीज. कुळ पद्धती सुधारणा म्हणजे टेनन्सी रिफॉर्म्स. जमीन धारणेवरती कमाल मर्यादा म्हणजे सीलिंग ऑन द लँड होल्डिंग. आणि भूधारणांचे एकत्रीकरण म्हणजेच ज्याला आपण काय म्हणतो इंटिग्रेशन किंवा एकत्रपणे आपण त्याला काय म्हणतो कन्सोलिडेशन ऑफ लँड होल्डिंग. सो ऑल ऑफ द अबव हे सगळे लँड रिफॉर्म्सचे पॉलिसी इंटरव्हेन्शन्स आहेत. जर कधी प्रश्न आला व्हॉट इज लँड रिफॉर्म्स तर हे उत्तर आहे त्याचं. ॲबोल्युशन ऑफ इंटरमिजरी म्हणजे मध्यस्थांचं उच्चाटन करणं, टेनन्सी रिफॉर्म्स, त्यानंतर फिक्सिंग सीलिंग ऑन लँड होल्डिंग आणि नंतर आहे कन्सोलिडेशन ऑफ लँड होल्डिंग. हा चॅप्टर जो आहे तो ऍग्रिकल्चर मध्ये येतो आपल्या इकॉनॉमी अंतर्गत. ऍग्रिकल्चर संदर्भात पण एखादा प्रश्न तरी तुम्हाला विचारला जातोच. नेक्स्ट, अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी दरवर्षी एक तरी योजना येते आहे. 25 ला 2024 ला कोणती आली होती? बेटी बचाओ बेटी पढाओ. बरोबर. आता काय आलेलं आहे? अन्नपूर्णा 23च्या म्हणजे 23 मध्ये. ही अन्नपूर्णा योजना कोणती आहे? 25 डिसेंबर 2000 साली आपल्या इथं भारतात म्हणजे भारत सरकारनं एक योजना लॉन्च केली होती, अन्नपूर्णा योजना. अन्नपूर्णा योजनेमध्ये राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली जे कव्हर नाहीयेत, जे ज्येष्ठ नागरिक लाभार्थी नाहीयेत, अशा व्यक्तींना महिन्याला 10 किलो अन्न देतं, 10 किलो जे धान्य आहे हे प्रोव्हाइड केलं जातं. अशी ही योजना आहे, लक्षात ठेवा. अन्नपूर्णा योजना सिंपल आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण? तर सिनियर सिटीजन्स हु आर नॉट अंडर द नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम. नेक्स्ट, संतुलित वृद्धी दराचा उद्देश काय असतो? सिंपल क्वेश्चन होता. मी म्हणतो कन्सेप्च्युअल क्वेश्चन असता तरी टेन्शन घ्यायचं नाही. वाचायचा, आपण वाचण्याची हिंमत करत नाही त्यामुळे प्रश्न चुकतात. वाचायची हिंमत ठेवूया. बॅलन्स ग्रोथ रेट एमसॅट म्हणजे बॅलन्स ग्रोथ रेट असेल ना तर व्यवस्थित त्या गोष्टींचा बॅलन्स झाला पाहिजे. तर इक्विलिटी बिटवीन द ग्रोथ रेट ऑफ इन्कम, ग्रोथ रेट ऑफ आउटपुट आणि ग्रोथ रेट ऑफ नॅचरल रिसोर्सेस, 3 गोष्टींमध्ये त्यांनी इक्विलिटी आणलेली आहे. सेकंड ऑप्शन आहे इक्विलिटी बिटवीन द ग्रोथ रेट ऑफ इन्कम आणि पॉप्युलेशन. काही लॉजिक नाहीये. इक्विलिटी बिटवीन ग्रोथ रेट ऑफ नॅचरल रिसोर्सेस आणि इन्कम नाही, नॅचरल रिसोर्स आणि इन्कम फक्त येऊ शकत नाही. इक्विलिटी बिटवीन द ग्रोथ रेट ऑफ नॅचरल रिसोर्स आणि पॉप्युलेशन नाही. बरोबर. इथं काय येईल? इक्विलिटी बिटवीन ग्रोथ रेट ऑफ इन्कम, ग्रोथ रेट ऑफ आउटपुट आणि ग्रोथ रेट ऑफ नॅचरल रिसोर्सेस. या तीनही गोष्टींचा ग्रोथ रेट इक्वली आपण जर म्हणजे ट्रीट केला त्याला आपण म्हणतो बॅलन्स ग्रोथ रेट. ओके, बॅलन्स ग्रोथ रेट म्हणजे काय? संतुलित वृद्धी दर. नेक्स्ट, नागरीकरण म्हणजे काय? खूप इंटरेस्टिंग आणि इझी क्वेश्चन. असं ना गोष्टी आपल्याला अभ्यासातच माहित पाहिजे असं काही नाही. काही गोष्टी आपण लॉजिक लावलं पाहिजे, आपला अभ्यास यूज केला पाहिजे. नागरीकरण म्हणजे काय वाटतं काय असेल? अर्बनायझेशन स्टँड्स फॉर. पहिला ऑप्शन काय आहे? शहरांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण म्हणजे सेंट्रलायझेशन ऑफ पॉप्युलेशन इन द सिटीज. शहरांमध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन म्हणजे लांब जाणं. बरोबर. हे असेल का सांगा बरं नागरीकरणामध्ये? नागरीकरण म्हणजे खूप जास्त नागरी लोकसंख्या वाढणं किंवा त्याचं केंद्रीकरण होणं. विकेंद्रीकरण कसं काय होईल? खेड्यात लोकसंख्येचं केंद्रीकरण आपण नागरीकरण कसं काय म्हणूयात? खेड्यामध्ये ते इथं आपलं नागरीकरण म्हणजे अर्बनायझेशन बद्दल बोलतोय आपण. आहे लोकसंख्येच्या घनतेत वाढ नाही सर. पर्याय क्रमांक 1 शहरांमध्ये. ओके, शहरांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण म्हणजे पर्याय क्रमांक 1 ही तुमचं उत्तर असलं पाहिजे. नेक्स्ट, अटल योजना कशा संदर्भातली आहे किंवा याच्याबद्दल तुम्हाला विधान कोणतं चुकीचं आहे ते ओळखायचंय. अमृत योजना, अटल पुनरुज्जीवन शहरी परिवर्तन अभियान. आता राज्यसेवा मेन्सला प्रश्न आलता 2024 ला. अटल योजनेमधलं शेवटचं जे UTI ना ते कशासाठी म्हणले? अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. हे लक्षात ठेवा, रिपीट होऊ शकतो प्रश्न राज्यसेवा मेन्सचा पुढं. तर अर्बन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच काय? शहरी
जे परिवर्तन आहे त्याच्यासाठी आपण हे अमृत मिशन आहे ते लॉन्च केलं होतं. तर अमृत हे भारत सरकारचं प्रमुख अभियान असू शकतं. काही बेसिक स्टेटमेंट आहे. महुआ म्हणजे मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्स हे त्याचं अभियान राबवणारं मंत्रालय आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार 25 जून 15 500 शहरांमध्ये हे कार्यान्वित झालं होतं. करेक्ट आहे. देशभरातील नाही, काही सिलेक्टिव्ह सिटी होत्या, त्या संपूर्ण ते जे शहर होते त्यांच्यामध्ये पाण्याची पुरवठा असेल किंवा इतर जे काही गोष्टी असतील सिटीच्या त्याच्यावरती देखरेख करत होते. देशभरातील शहरांमधल्या नाही. ओके, तिथे 500 इथे दिले 500 शहरांमध्ये. देशभरातील शहर कसं काय होतील मग? सगळे ऑल म्हणते ना, एक्स्ट्रीम वाक्य आहे. तर तिसरं चुकीचं आहे, लक्षात ठेवा. 500 सिटी त्याच्यामध्ये पहिल्यांदा कव्हर होत्या. पॉवर्टी दरवर्षी प्रश्न येतो. ओके, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी म्हणजे काय? जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक, वंचितता म्हणजे पॉवर्टी इंडेक्स किती टक्क्यापेक्षा किंवा किती टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो, त्यावेळेस कुटुंब अनेक अंगांनी म्हणजे बहुमित दरिद्री असते, म्हणजे मल्टी डायमेन्शनली पुअर असते. लक्षात ठेवा, 33.33% पेक्षा जर जास्त असेल त्याला आपण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी म्हणतो, म्हणजेच बहुमित दरिद्री म्हणतो. हे लक्षात ठेवायचे आपल्याला. 33.33% जास्त असेल तर मल्टी डायमेन्शनली पुअर. नेक्स्ट, जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी, पुरवठा बाजू सप्लाय साइड सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाची उपाय. शब्दांवरती फोकस करायचा. काय काय विचारलंय? लिबरायझेशन जे आहे ना आपलं, त्याचे तुम्हाला मेजर्स विचारलेत लिबरायझेशनचे. ओके, कशासाठी? सप्लाय साइड इकॉनॉमीसाठी, ती इम्प्रूव्ह करण्यासाठी. काय काय शकतं? ट्रेड आणि कॅपिटल फ्लो, करेक्ट आहे. इंडस्ट्रियल डिरेग्युलेशन, करेक्ट आहे. डिसइन्व्हेस्टमेंट, बरोबर आहे. आणि फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म, करेक्ट आहे. ABCD. अगेन बेसिक काही क्वेश्चन राहतात. इकॉनॉमी बद्दल तुम्हाला एक सांगतो, त्याला कम्प्लीट सर आता तसंच लागू करतो असं नाही, पण एक ट्रिक सांगतो. इकॉनॉमीत ना ज्यावेळेस असे प्रश्न येतात ना, इफेक्ट्स, मेजर्स, उपाय, बरोबर, तर जनरली त्याचं उत्तर ऑल ऑफ द अबोव्ह आयोग देतं किंवा तसे ऑप्शन सेट केलेले असतात. पण दरवर्षी लागू होणार नाही हे पण सांगतो. पण जर काही येतच नसेल आणि सगळंच बरोबर वाटतं, थोडं का असं वाटलं ना की सगळं बरोबर इकॉनॉमीच्या प्रश्नामध्ये, ऑल ऑफ द अबोव्ह सेफ साईड देऊ शकता. जर येत नसेल तर, आणि उत्तर तुम्हाला द्यायचंच असेल तर, अटेम्प्ट वाढत नसेल आणि इकॉनॉमी सोडवावाच लागतोय, तर काही प्रश्नांची ऑल ऑफ द अबोव्ह उत्तर देऊ शकता. इकॉनॉमी अंतर्गत महत्वाचं आहे. ओके, चला पुढे जाऊया आपण. विविध योजना दस्तऐवजातून नियोजन परत आलं. नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे, अगेन ऑल ऑफ द अबोव्ह. आर्थिक वृद्धी, आत्मनिर्भरता, बेकारी निर्मूलन, उत्पन्न विषमता गट, गरिबी निर्मूलन, आधुनिकीकरण, समावेशक आणि शाश्वत वृद्धी, ऑल ऑफ द अबोव्ह हे तुम्हाला उत्तर पाहायला मिळतं. सिंपल. यानंतर योजना निर्मिती आणि यश, याचे ऑल ऑफ द अबोव्हच आहे. ओके, मी म्हणलं तुम्हाला की इकॉनॉमीत ऑल ऑफ द अबोव्हची रिस्क घेऊ शकता बाकी विषयांपेक्षा, पण विचार करून तुमच्या रिस्कवरती. ओके, चला. योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते. नियोजन आयोग, आकडेवारी, उद्दिष्टे, करेक्ट आहे. लक्ष, अग्रक्रम निश्चिती, संसाधन संकलन, अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन. भ्रष्ट लिहिलं बरं का इथं, भ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन. मग आपण फसतो की सर भ्रष्ट लिहिलं, आपल्याला वाचलंच नाही. अभ्रष्ट पाहिजे, म्हणजेच नॉन करप्ट पाहिजे किंवा इनकरप्ट पाहिजे, करप्ट नाही. प्रशासन काटकसर, शिक्षणाचा पाया, सगळंच बरोबर आहे ना. बेसिक वाक्य आहेत, बेसिक शब्द आहेत, सगळं बरोबर आहे. नेक्स्ट, एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, हे विधान कोणाचं आहे? अ कंट्री इज अ पुअर बिकॉज इट इज अ पुअर. दिस स्टेटमेंट्स ऑफ रॅग्नर नर्क्स. लक्षात ठेवा. रॅग्नर नर्क्स यांच्याबद्दल अजून एक पॉइंट सांगतो. जर कधी प्रश्न आला, प्रच्छिन्न बेरोजगारी ही कन्सेप्ट कोणी दिली किंवा छुपी बेरोजगारी म्हणजेच डिसगाइज अनएम्प्लॉयमेंट, हा प्रश्न म्हणजे येऊ शकतो, कधी आला नाही आतापर्यंत. डिसगाइज अनएम्प्लॉयमेंट हा प्रकार जो आहे बेरोजगारीचा, छुपी बेरोजगारी, जी की कृषी क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त आढळते. डिसगाइज अनएम्प्लॉयमेंट म्हणजे सिंपल काय माहितीये का, की एखादं काम करायला तुम्हाला 5 व्यक्ती लागतायत, पण ते काम करतायत 10 व्यक्ती. काम होतंय, पण ते वरच्या 5 व्यक्तींची जी आपण म्हणतो की मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी आहे ती आहे का? काही शून्य आहे ना ती, बरोबर. सीमांत उत्पादकता शून्य आहे, ते नसतील तरी ते काम होणार आहे, बरोबर. तर एखादं काम करण्यासाठी जेवढे व्यक्ती लागत आहे त्याच्या व्यतिरिक्त वरती जे सगळे आहेत ना लोक, ते सगळे काय आहेत? डिसगाइज अनएम्प्लॉयमेंट म्हणजे छुपे बेरोजगार आहेत. छुपी बेरोजगारी आपण पाहतो आणि ही कन्सेप्ट रॅग्नर नर्क्स यांची आहे. ओके, पुढं. संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार कशामध्ये संतुलनाची गरज आहे? अगेन मी तुम्हाला काय सांगतो, ज्यावेळेस ते सिंपल विचारतात ना, संतुलित वृद्धी एखाद्या सेक्टर बद्दल बोलतात का, ते बॅलन्स ग्रोथ थिअरी तर सगळ्यासाठी असू शकते ना. इथं स्पेसिफिक काय आहे का बाबा या कन्झ्युमर गुड बद्दलच आहे, इंडस्ट्रियल गुड बद्दलच आहे, नाही ना. बघा, ऑल सेक्टर्स इन द इकॉनॉमी,
ज्यावेळेस तुम्ही बॅलन्सचा विचार करता तेव्हा सगळ्यांचा विचार करावा लागतो. इथं पर्याय क्रमांक 3 ओनली डी म्हणजे ऑल ऑफ दी अबव, ऑल सेक्टर्स इन द इकॉनॉमी. ऑप्शन्स मध्ये फसतो आपण. आपल्याला काय करायचंय, ऑप्शन मध्ये फसायचं नाहीये, व्यवस्थित पाहायचं. आणि ऑप्शन काय होतं, ओनली सी हे पहिल्या ऑप्शनला दिलेलं असतं काही वेळेस, ओनली डी हे दुसऱ्या ऑप्शनला असतं. आपण काय करतो, ओनली डी आहे ना मग 4 मार्क करतो, पण तिथं खाली चौथा ऑप्शन काहीतरी वेगळाच असतो. बरोबर, इथं कन्फ्युज व्हायचं नाहीये. पुढं शुम्पीटर यांच्या मते, अगेन सर त्या टाईपचा प्रश्न आला का, एखाद्या व्यक्तीबद्दल विचारतात त्यांचं मत काय होतं, बरोबर विचारू द्या, आपण लोड नाही घ्यायचा. आपल्याला जेवढं येतं आहे, आपण जेवढा अभ्यास केला त्याच्या बेसिसवर सोडवायचे. त्याच्या मागं पळायचं नाही. मी पुन्हा सांगतो, हे जे सगळे अर्थतज्ञ आहेत त्यांच्या थेअरी आहे त्याच्या मागं पळायचं नाही. बेसिक इकॉनॉमीचा अभ्यास व्यवस्थित करायचा आणि मग टाइम भेटला तर हे महत्वाचे काही वाचून घ्यायचे. बरोबर, तर शुम्पीटर यांच्या मते विकास म्हणजे स्थितीशील आणि स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल. हे वाचलं तरी जमणार नाही आपल्याला, त्यामुळे त्याच्या नादाला लागू नका. डेव्हलपमेंट इज अ डिसकंटिन्युअस अँड स्पॉन्टेनियस चे पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आले परत रिपीट तर ते सुटले पाहिजे. ओके, दोन्ही स्टेटमेंट करेक्ट लक्षात ठेवा. इथं दोन्ही ए आणि बी हे तुम्हाला करेक्ट पाहायला मिळतं. नेक्स्ट बघा, पॉवर्टी दारिद्र्य, पुन्हा एकदा प्रश्न आलाय. जे प्रश्न आपल्याला माहिती येत नाही, येत आहे जे टॉपिक खूप महत्वाचे ते चुकवायचे नाहीत. आता रंगराजन समिती विचारली 2014 यांनी 2011-12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च म्हणजेच काय, पर कॅपिटा पर डे कन्झम्पशन एक्सपेंडिचर जे आहे अर्बन एरियामध्ये आणि रुरल एरियामध्ये किती आहे. आता होतं काय की अभ्यास करताना आपण पाठ करतो, आपण म्हणतो 32-47 ग्रामीणसाठी 47 शहरीसाठी ही म्हणत नाही आपण फक्त 32-47 आकडा पाठ करतो. आयोग विचारतं शहरी सांगा पहिले मग ग्रामीण सांगा. प्रश्नाचे हे बघा, टॉपिक सर्वांना माहिती येतो तर त्यात किती फिरवतायत बघा. आपण अभ्यास करताना आपला जो माइंडसेट त्यांना माहिती आहे की आपण आता एक समितीने अभ्यास करायला, आपल्याला अलग समिती आहे, लकडावाला आहे, तेंडुलकर आहे, रंगराजन आहे, भरपूर समिती आहेत. मग त्या प्रत्येकाला आपल्याला लक्षात ठेवावं लागतं ना, ग्रामीण भागासाठी किती, शहरी भागासाठी किती आहे. ते फक्त 11-12च नाही, त्याच्या अगोदरच्या वर्षांचं पण आपण वाचून घेतो. आयोगाला माहिती आहे की तुम्ही पहिले ग्रामीण लक्षात ठेवता, नंतर शहरी लक्षात ठेवता. आणि ते म्हणत पण नाही आपण की ग्रामीण शहरी ग्रामीण शहरी, आपण म्हणतो 32-47. आयोग म्हणतं पहिलं शहरी सांगा मग ग्रामीण सांगा. 47 फॉर अर्बन एरिया, ₹47 आणि ₹32 म्हणजे ₹32 ग्रामीण भागासाठी. इतके मायनर चेंजेस होऊ शकतात, सो लक्ष द्यायचं सोडवताना. 2000 अतिशय सोपा योजनेचा प्रश्न, दरवर्षी योजना येते आहे, मी तुम्हाला दाखवतोय. 2014 मध्ये शासनानं वित्तीय समावेशनासाठी, फायनान्शियल इन्क्लुजनसाठी कोणती योजना सुरू केली होती. ओके, प्रॉपर्टी डिस्क्लोजर कुठं ऐकली का आपण, नाहीये सर. डिमॉनिटायझेशन केली होती का, नाही ना, ती नंतर आती 16 सालचं आहे. बरोबर, एक आहे ना आपली जनधन योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, ही 2014ची आहे. आणि ही योजना कशासाठी स्पेशल लक्षात ठेवायची आपल्याला, इथं असेल ना इंग्लिशमध्ये आपण म्हणलं फायनान्शियल इन्क्लुजन. बघा, येस, फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे वित्तीय समावेशन. चला पुढे जाऊया. नेक्स्ट, जेंडर बजेट म्हणजे काय. खूप बेसिक कन्सेप्ट की जेंडर बजेट म्हणजे काय. ओके, तर ज्यावेळेस अशी व्याख्या येते तर बरेच जण कन्फ्युज होतात. व्हॉट इज जेंडर बजेट, सेपरेट बजेट फॉर मेन असं वाटतंय का, तर कसं काय, हे चुकीचं आहे. सेपरेट बजेट फॉर वुमन, काही लोक कन्फ्युज होऊ शकतात, क्वेश्चन मार्क लावूया आपण याला. ओके, इंडिपेंडंट प्रोव्हिजन्स फॉर मेन, नाही मेन कसं काय सर, मेन नाही. ओके, इंडिपेंडंट प्रोव्हिजन फॉर वुमन इन द जनरल बजेट. आता प्रश्न आहे की जेंडर बजेट म्हणजे महिलांसाठी सेपरेट बजेट मांडणं का आहे त्या बजेटमध्ये महिलांसाठी स्पेशल तरतुदी करणं. व्हॉट इज जेंडर बजेट, तर जेंडर बजेट म्हणजे लक्षात ठेवायचं आपल्याला आहे जे जनरल बजेट आहे आपलं, आर्थिक जो काही आपला अर्थसंकल्प आहे, वार्षिक अर्थसंकल्प, तर या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी विशेष तरतुदी करणं, स्पेशल प्रोव्हिजन्स करणं म्हणजे जेंडर बजेट. पॉइंट क्लिअर का, जेंडर बजेट परत विचारलं जाऊ शकतं कुठल्याही परीक्षेमध्ये, कंबाईन राज्यसेवा. ओके, व्हॉट इज जेंडर बजेट, जेंडर बजेट म्हणजे आहे त्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी विशेष तरतुदी करणं, महिलांसाठी सेपरेट अर्थसंकल्प तयार करणं नाही, महिलांसाठी विशेष तरतुदी करणं म्हणजे जेंडर बजेट. चला पुढे जाऊया. पर्याय क्रमांक 4 हे लक्षात ठेवायचे, सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी. नेक्स्ट, आता येऊया राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022च्या पेपरकडे. चला, सेशनला लाईक करा, बरेच विद्यार्थी राहून जातात, आपल्या सर्व मित्रांना सेशन शेअर करा आणि आपली प्रिलिम्स बुस्टर 2025 बॅच जॉईन करा. राज्यसेवा पूर्व, कंबाईन पूर्व या संपूर्ण परीक्षांसाठी आपण
एक्झाम ओरिएंटेड सगळ्या गोष्टी पाहतोय आणि रिवाइज करून घेणार आहोत. याचा फायदा मागच्या वर्षी भरपूर विद्यार्थ्यांना झालाय, या वर्षी देखील होईल. तुम्ही जॉईन कराल तर तुम्हाला पण फायदा नक्की होणार आहे. ओके, तर 2022 ला कसे इकॉनॉमीचे प्रश्न आले पाहूया. पहिला प्रश्न, ओके, पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते विचारले. सिंपल विचारलाय प्रश्न बघा. भारतातील प्रश्न बघा, पुरवठा बाजू आणि ते सगळं परत दीर्घकालीन धोरण, ते टॉपिक रिपीट होतोय. 23 ला पण एक प्रश्न होता, आठवते का, सप्लाय साईडचा. चला, प्रश्न आहे ऑप्शन आहे बदलती उत्पादन रचना, ओके, म्हणजे चेंजिंग प्रोडक्शन पॅटर्न, नियोजित आयात धोरण म्हणजे कॅलिब्रेटेड इम्पोर्ट पॉलिसी, वाहतुकीवरती भर, नाशवंत वाहतुकीसाठी साठवण सुविधा. आता एक कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला या संपूर्ण इन्फ्लेशन टॉपिक मधली. लक्षात ठेवा, ही जी पुरवठा बाजू आहे ना, सप्लाय साईडचा ज्यावेळेस आपण विचार करतो ना, सप्लाय साईड, तर सप्लाय साईड म्हणजे कॉस्ट पुश. कॉस्ट पुश म्हणजे काय बघा, सिंपल गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण सप्लाय साईडचा विचार करतो त्यावेळेस याची काळजी घ्यायची की वस्तू बनवताना जर त्याची किंमत वाढत असेल, फॉर एक्झाम्पल कच्चा मालच महाग भेटला तर बनणाऱ्या वस्तूची किंमत पण महाग असणार आहे. वाहतुकीला पेट्रोल वाढलं तर जो काही माल वाहून न्यायचा आहे तो सप्लाय करताना खर्च वाढणार, मग आपण वस्तूची किंमत वाढवणार. म्हणजे सप्लाय साईड फॅक्टर जे असतात ते काय करतात, ऍट दी एंड मूळ वस्तूची किंमतच वाढवतात. ओके, त्यामुळे काय होतं, सप्लाय साईडला प्रॉब्लेम क्रिएट होतो. आता मुद्दा काय बघा की बदलची उत्पादन रचना ना, उत्पादन कशाबद्दल, उत्पादन जे आहे ते याच्या रिलेटेड आहे, आपल्या सप्लाय बद्दलच आहे. आयात सप्लाय बद्दलच आहे. वाहतूक सप्लाय संदर्भातलं आहे. साठवण स्टोरेज हे पण या संदर्भातलं आहे. जर स्टोरेज फॅसिलिटी महाग झाली तर सप्लाय साईडला प्रॉब्लेम येणार आहे, लक्षात ठेवा. आणि याला लॉजिस्टिक म्हणतो आपण. हे जे ना वाहतूक साठवण याला म्हणतो लॉजिस्टिक. हे जे लॉजिस्टिक्स आहे लक्षात ठेवा, हा सप्लाय साईडचा खूप मोठा फॅक्टर आहे. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. या चारही घटकांचा विचार करावा लागतो जर आपल्याला दीर्घकालीन धोरण राबवायचं असेल तर. यानंतर एक इंडेक्स विचारला, मी नेहमी सांगतो इंडेक्स येतोय. या वर्षी आला होता, थोडा वेगळा आला होता 22 ला, फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स, PQLI. याच्यामध्ये कोण नाही म्हणतात ते. ओके, ऑप्शन्स आहेत लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे अपेक्षित आयुर्मान, दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटल इन्कम, इन्फंट मॉर्टॅलिटी म्हणजे बालमृत्यू, आणि लिटरसी म्हणजे साक्षरता. लक्षात ठेवा, पर कॅपिटा इन्कम या फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये येत नाही. ओके, ही येत नाही, लक्षात ठेवा. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स साईडला आपण थोडंफार पाहतो, पण इथं नाही येत, लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, पर कॅपिटा इन्कम इज नॉट इन्क्लुडेड इन द फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ. फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये काय काय येऊ शकतं, लाईफ एक्सपेक्टन्सी आहे म्हणजे अपेक्षित आयुर्मान आहे, बालमृत्यू आणि साक्षरता. नेक्स्ट, आता एक कन्सेप्ट आहे TPG, टोटल पॉवर्टी गॅप. टॉपिक कोणता आहे, पॉवर्टी. दरवर्षी प्रश्न येतोय का, मी हायलाइट करत चाललोय. कशाचा अभ्यास करायचा आहे राज्यसेवा प्रिलिम्सला इकॉनॉमीमध्ये, क्लिअर व्हायला पाहिजे. अभ्यास तर सगळाच करायचा आहे, पण कुठल्या गोष्टीला जास्त महत्व द्यायचंय, कुठल्याला थोडंसं कमी देऊ शकता, हे अनालिसिस मधून समजतं आपल्याला. पॉवर्टी पाहताना रिपीटेडली प्रश्न आहे. 24 ला प्रश्न आलता गौरव दत्त मार्टिन गॅबलिन, पॉवर्टी गॅप इंडेक्स. 23 ला एक प्रश्न आपण पाहिला पॉवर्टीचा, 2 प्रश्न पाहिले पॉवर्टीचे आपण 23 ला. 22 ला टोटल पॉवर्टी गॅप विचारलाय. ओके, याचा अर्थ काय बघा, सिंपल आहे. दारिद्र्य रेषेखाली प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन TPG करते, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे TPG, टोटल पॉवर्टी गॅप, is the total amount of income necessary to raise everyone below poverty line up to that line. म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खाली जे व्यक्ती आहेत ना, समजा ही दारिद्र्य रेषा आहे, इथे काही व्यक्ती आहेत, त्यांना इथून ते इथपर्यंत आणण्यासाठी जेवढा काही इन्कम लागेल ना, किंवा तो जो गॅप आहे त्याला म्हणतो आपण टोटल पॉवर्टी गॅप, आणि ते दाखवायचं काम कोण करतं, TPG करतं. ओके, ते सिंपल पॉईंट. नेक्स्ट क्वेश्चन, दारिद्र्यामध्ये घट आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकार संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP बरोबर काही प्रोग्राम राबवतं. त्यांनी विचारलं कुठले प्रोग्राम राबवतं. ओके, हा प्रश्न माहित असणं अपेक्षित आहे का प्रिलिमच्या दृष्टीने, अजिबात नाही. कोणी वाचलं असेल, कुठं वाचलं असेल, मीन्सला कधी आला असेल प्रश्न, तो रिपीट केलाय. वरीलपैकी सर्व उत्तरे लक्षात ठेवा. हे गोल्स किंवा हे बळकटीकरण, हे गृहनिर्माण, हे सगळे याच्यामध्ये त्यांचं पाठबळ आहे. ओके, ह्याला पाठ करत बसू नका, फक्त पॅटर्न समजून घ्या की जे इंटरनॅशनल संस्था आहेत, UNDP असेल, IMF असेल, एशियन डेव्हलपमेंट बँक आहे, यांनी जे सपोर्ट केलेले प्रोजेक्ट आहेत ते ओव्हरलुक करायचे, पण पाठ नाही करत बसायचं. दरवर्षी येत नाही ते. 24 ला बघितला का, 23 ला बघितला का, कुठं नव्हता, बरोबर. मग आता आलाय कुठं 22 ला, त्याच्यामुळे आलाय का आतापर्यंत नाही. सो हे डायनेमिक क्वेश्चन्स आहे, बदलत राहतात, याचा लोड नाही घ्यायचा. महाराष्ट्र शासनानं कोणत्या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धत स्वीकारली? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज अडॉप्टेड जेंडर बजेट, माहिती आहे ना, तर पाठ केले की आता आपण.
मग जेंडर बजेटचा प्रश्न 22ला पण आला होता, 23ला पण आला होता. 22ला विचारताना महाराष्ट्र सरकारचं वर्ष विचारलं 2013. महाराष्ट्र सरकारनं जेंडर बजेटिंग 2013ला सुरू केलं होतं आणि 2023च्या प्रिलिम्सचा प्रश्न काय आला होता, जेंडर बजेट म्हणजे काय. अगेन टॉपिक समजतोय ना, की बजेटमध्ये एखादा प्रश्न कुठं फिरतोय, कसा फिरतोय, बजेटच्या टाईपवरती फिरतोय. काही वेळेस ते काय करतात, झिरो बजेट विचारतात किंवा झिरो बेस बजेट विचारतात. काही वेळेस परफॉर्मन्स बजेट विचारतील. ओके, ते कार्य आधारित अर्थसंकल्प वगैरे, तर हे माहित पाहिजे आपल्याला. तो आता इथे जेंडर बजेटचे सलग 2 वर्ष प्रश्न आले. सो बजेटचे टाईप आहेत ना, आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. 2011 मध्ये या 4 पैकी सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर कुठं होतं, आणि याचं उत्तर होतं महाराष्ट्र. बरेच विद्यार्थी म्हणले सर कसं काय, हे 4 पैकी विचारलं तुम्हाला, त्यांनी ऑलरेडी टॉपची राज्य दिली होती आणि त्यात महाराष्ट्र कमी असणार दिलं होतं. सो महाराष्ट्र या ठिकाणी उत्तर होतं काय माहितीये का, आपला माइंडसेट काय असतो की सर महाराष्ट्र कसं असेल ना कमी, महाराष्ट्र आपण ऐकलं नाही कुठं बाललिंग गुणोत्तरामध्ये कमी आहे. पण हे 4 पैकी म्हणले ना त्यांनी, ऑप्शन मग सगळे वेगळे दिले. असे ट्रिकी क्वेश्चन राहतात, कारण त्यांना माहिती की विद्यार्थी काय करणार, पहिले महाराष्ट्र एलिमिनेट करणार. सर आपण तर नसणार, बाकी शोधूया. हे कर्नाटक आहे, केरळ आहे, मध्य प्रदेश आहे. ओके, केरळला पण मला हे करायला भीती वाटते, म्हणे नको केरळ चांगलंच असणार आहे, बरोबर. कर्नाटक पण वाटतं थोडं असेल, आपण काय करतो सर जाऊ द्या, मध्य प्रदेशला हाणून, बरोबर. तर तसं नाही, लक्षात ठेवा, या 4 पैकी महाराष्ट्र कमी होतं. जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या कोणत्या महत्वाच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. अगेन बेसिक क्वेश्चन, तुम्हाला सहज समजेल असा प्रश्न आहे हा. म्हणजे जागतिक बँक म्हणतं की भारताचे शहरीकरण टॉपिक येतोय का सारखा, अर्बनायझेशन, नागरीकरण रिपीटेडली येतोय. मग आपल्याला माहित पाहिजे, आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे प्रिलिम्ससाठी. हे तुम्हाला या लेक्चरमध्ये त्यासाठी तुम्ही बोलवलं की हे समजून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग अकॉर्डिंग टू द वर्ल्ड बँक आर द क्रिटिकल इश्यूज टू बी ऍड्रेस इन इंडियन अर्बनायझेशन. खराब स्थानिक प्रशासन आहे ना सर, अत्यल्प वित्त पुरवठा आहे, खर्चवाढ करणारे अयोग्य नियोजन आहे आणि वेगाने खालावत जाणारा पर्यावरणाचा दर्जा आहे. ओके, वरीलपैकी सर्व काय चुकीचं वाटतंय का, बेसिक दिले असू शकतात. ओके, नाही म्हणायचं नाही, लक्षात ठेवा, असू शकतात. नेक्स्ट, असमानता निर्देशांक. का इंडेक्स आली परत, टॉपिक तेच आहेत ना. इंडेक्स कोणती आली आता, जेंडर इनइक्वलिटी इंडेक्स. ओके सर, काय विचारले, आरोग्य सक्षमीकरण श्रम बाजारपेठ, म्हणजे त्यांनी ना एक त्याचे इंडिकेटर डायमेन्शन दिली, बरोबर. इट प्रोव्हाइड्स इन्साइट इनटू जेंडर डिस्पॅरिटी इन हेल्थ, एम्पॉवरमेंट अँड लेबर मार्केट. करेक्ट आहे. हायर व्हॅल्यू इन द जेंडर इनइक्वलिटी इंडेक्स इंडिकेट्स वर्स अचिव्हमेंट. म्हणजे मी म्हणतोय की सर जेंडर जे काही इनइक्वलिटी आहे, लिंगभाव असमानता आहे, त्याचा स्कोर जास्त आहे म्हणजे वाईट गोष्ट आहे. 0 असेल तर चांगलं असेल. असमानता मोजताना मग 0 असेल तर चांगली असेल, लक्षात ठेवा. आणि द एम्पॉवरमेंट डायमेन्शन इज पार्टली मेजर्ड बाय दी शेअर ऑफ पार्लमेंटरी सीट्स. करेक्ट आहे, हे देखील एम्पॉवरमेंट मध्ये मोजतो आपण. वरीलपैकी सर्व तुम्हाला बरोबर पाहायला मिळतात. अगेन ह्या सगळ्या इंडेक्स विथ डायमेन्शन, विथ इंडिकेटर, त्यांचं वर्ष, ह्याच्या खूप प्रॉपर नोट्स आपल्याकडे आहेत आणि खूप व्यवस्थित आपण लेक्चरमध्ये बॅचमध्ये या गोष्टी घेत असतो. त्याचा लोड घेऊ नका. त्यावेळेस जेव्हा टॉपिक येईल ना, इंडेक्स शिकवायचे असतील ना, सगळ्या इंडेक्स आणि त्याचे सगळे क्वेश्चन्स ॲट अ टाइम कव्हर करतो आपण. ओके, चला पुढे जाऊयात. भूमी राशी या पोर्टल बद्दल अचानक एक प्रश्न आला, त्यावेळेस काही लोड नाही घ्यायचं, लक्षात ठेवा. आता अशा गोष्टींचा ते जुना रेफरन्स नाही घ्यायचा. आपण समजायचं काय की लेटेस्ट जर असं काही आलं असेल, लेटेस्ट काही एखादं इनोव्हेशन असेल किंवा एखादं पोर्टल असेल, एखादं ऍप्लिकेशन असेल, त्याचा अभ्यास असा करायचा. ओके, आता भूमी राशी बद्दल ती निवेदन त्यांनी बरोबर दिली होती. जस्ट परत आता इतक्या लांब प्रिलिम्सला येणार नाही प्रश्न आहे 2018चा, पण माहित राहू द्या, बरोबर. 1 एप्रिल 2018ला अस्तित्वात आली होती. रेल्वे वाहतूक किंवा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सुरू केली होती. भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय आणि यांत्रिकृत व्हावी म्हणून ही प्रक्रिया सुरू केली होती. तर अगेन मी काय सांगतो, हा जुना टॉपिक आहे त्यावेळेसचा. आता याचा लोड घ्यायचा नाही. आता नवीन या संदर्भातले टॉपिक काय करायचे, कव्हर करायचे. पुढचा प्रश्न, Rio+20 ही जी संयुक्त राष्ट्र निरंतर विकास परिषद आहे, याच्या संदर्भात कोणतं विधान योग्य आहे, करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे. 4 वाक्यांमधली 3 वाक्य चुकीची आहेत, कुठलं तरी एकच बरोबर आहे. बघा, Rio+20, रिओ झाली कधी होती, 1992ला. मग +20 कधी असेल, 2 आणि 12. 2012च्या जून महिन्यामध्ये Rio+20 झाली होती, म्हणजे पहिलं वाक्य चुकीचं आहे. ओके, आणि इथं 14 म्हणते ना ते, या परिषदेमध्ये जगासमोर सहस्त्रक विकास ध्येय मांडण्यात आली. म्हणजे काय, मिलियन डेव्हलपमेंट गोल एवढे लेट नव्हते ना, 2000 साली आलेले आहेत ते. कुठं 2012 इकडे आलो आपण, हे पण चुकीचं आहे. हे 14 पण चुकीचं आहे, लक्षात ठेवा. हे करेक्ट आहे. हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयी मार्गदर्शक तत्वे या परिषदेमध्ये स्वीकारली होती. म्हणजे ग्रीन प्रिन्सिपल्स आहेत, लक्षात ठेवा. ग्रीन इकॉनॉमी पॉलिसीज
व्याख्या स्वीकारण्यात आलेल्या होत्या, बाकी स्टेटमेंट चुकीचे आहेत. ओके, सो फॅक्च्युअल डेटा सुरुवातीला विचारला आणि नंतर त्यात एक अडॉप्ट केलं, एक कन्सेप्ट विचारली, हरित अर्थव्यवस्थेची पॉलिसी. यानंतर याला लोड घ्यायचा नाही. ओके, हा प्रश्न पाहायचा नाही आपल्याला. याचं रिझन काय आहे, त्यावेळेसचा करंट अफेअर मधला इंडेक्स विचारलाय. फक्त नाव पाहता इथं, नीती आयोग निरंतर किंवा चिरंतन विकास उद्दिष्टे निर्देशांक, नीती आयोगचा सस्टेनेबल इंडिया रिपोर्ट. हा आता लेटेस्ट आलेला आहे, तो आपण बॅच मध्ये कव्हर करूया. याचं उत्तर पाठ करू नका, दोन्ही बरोबर आहे, पण हा टॉपिक येऊ शकतो 2023-24च्या रेफरन्सने, हे समजून घ्या. पुढे जाऊया. नेक्स्ट, MDG म्हणजेच काय, मिलियन डेव्हलपमेंट गोल, याच्या संदर्भात कोणती विधाने योग्य आहेत ते वाचूया. थोडं लॉजिक लावायचं आपण, आपल्याला ना अंदाज पाहिजे की काय चालू आहे, बरोबर, किंवा आपल्या विकासामध्ये कसं आपण प्रोग्रेस केलेली आहे याबद्दल तुम्हाला जर आयडिया असेल तर हे प्रश्न चुकत नाहीत. आता MDG संदर्भात भारताने कशी ग्रोथ केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला 3 वाक्य दिलेली आहेत. ओके, पहिलं जे वाक्य आहे ते आहे, भारताने अतिशय सम पद्धतीने दारिद्र्यातली घट साध्य केली. वाटतं काय बरोबर असेल? चूक आहे, लक्षात ठेवा. अतिशय सम, इंडिया हॅज अचीव द पॉवर्टी रिडक्शन इन इव्हन मॅनर, नाही, कमी जास्त होत राहतं, लक्षात ठेवा, इव्हन मॅनरने नाही. ओके, तो ऑप्शन कुठला, हे कसं सापडते का, बी आणि सी. पण विचारले का यांनी आपल्याला, बरोबर विचारले का चूक विचारले? योग्य विचार, ए चुकीचं आहे, बी आणि सी उत्तर आहे असं. ओके, डायरेक्ट उत्तर सापडते आपल्याला. बाकी मग टेन्शन घेऊ नका, याच्याबद्दल आपण बोलूया. हे काय, MDG काय असतात, SDG काय असतात ते बोलणार आहे आपण. एक उपक्रम विचारला होता त्यावेळेसचा, प्लॅटफॉर्मचं नाव विचारलं होतं, महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयानं महिला हार्ट हे लॉन्च केलं होतं. आता लेटेस्ट या संदर्भातल्या ज्या काही तरतुदी असतील, जे काही प्लॅटफॉर्म्स असतील, ऍप्स असतील, पोर्टल असतील, वाचून घ्यायचे, स्पेशली महिलांबद्दल, कामगारांबद्दल, हे माहित पाहिजे आपल्याला. नेक्स्ट, नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल्ड ट्राईब, हे पॉलिटीचा प्रश्न इकडे विचारला त्यांनी. काल आपण शिकलोय पॉलिटीच्या अनालिसिस मध्ये, आर्टिकल 338A. ओके, हे कशा संदर्भातलं आहे, नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल्ड ट्राईब्स. तर 2004 मध्ये अस्तित्वात आलेले आहे. करेक्ट आहे सर, कारण 2003 मध्ये त्याचं ते बायफर्केशन झालं होतं, NCSC, NCST, आणि हे आर्टिकल ऍड झालं होतं 2004 ला, फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याला इम्प्लिमेंट केलं होतं. अनुसूचित जमातीबद्दल आहे, आदिवासी समाजाबद्दल आहे, आदिवासी महिलांचं सक्षमीकरण, सगळं बरोबर आहे. वरीलपैकी सर्व बेसिक क्वेश्चन होता. आणि यानंतर आहे की खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था या 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखेरीस येतात? अगेन हा रॅन्डम प्रश्न आहे, असे प्रश्न शक्यतो येत नाहीत लवकर, बरोबर, किंवा असे प्रश्न सारखे येत नाहीत, लक्षात ठेवा. कधीतरी एखादा रॅन्डम प्रश्न येऊन जातो, तो त्याचा लोड घ्यायचा नाही. ओके, वाचा व्यवस्थित काय आहेत ऑप्शन्स. ओके, 35 नंबरचा प्रश्न वाचा आणि कमेंट करा काय वाटतं याचं उत्तर असेल. चला, वरीलपैकी सर्व आहे, लक्षात ठेवा, ऑल ऑफ द अबोव. जनरली मी नेहमी सांगतो तुम्हाला की असे काही प्रश्न आले जे आपल्याला माहित नाहीयेत, तर ऑप्शन्स थोडे विचार करून एलिमिनेट करू शकता. आता येऊया 2021 ची पूर्व परीक्षा राज्यसेवेची. 21 आणि 20 पाहूया. जुने प्रश्न थोडे क्रिटिकली, लक्षात ठेवा. लेटेस्ट क्वेश्चन्स थोडे तुम्ही पाहू शकता, जास्त तुम्हाला अंदाज येऊन जाईल. 21 आणि 20 पाहूया आणि मग आपण पूर्ण लिस्ट देऊया की कशा पद्धतीने आपल्याला राज्यसेवा प्रिलिम्सला इकॉनॉमी अंतर्गत प्रश्न विचारले जात आहेत. क्लिअर? चला, सेशनला लाईक करा, अजून बरेच विद्यार्थी राहतात. लेक्चर आवडलं तर कमेंट नक्की करा. ही संपूर्ण सिरीज फॉलो करा. पॉलिटी कंप्लीट केली आपण, आता इकॉनॉमी कंप्लीट करतोय. भविष्यात इतर लेक्चर देखील आपले होतील प्रत्येक विषयाचे PYQ. नीती आयोगाच्या 2017 ते 20 या त्रैवार्षिक आराखड्याची उद्दिष्टे कोणती आहेत? आता हा त्यावेळेसचा प्रश्न आहे, बरोबर, 21च्या प्रिलिम्स आहे. पण आता पाहूया आलायच तर 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे हे आपल्या देशात खूप चर्चेत राहिलेला मुद्दा आहे. डबलिंग दी फार्मर इन्कम बाय 2022 हा खूप चर्चेत राहिला बरं का मुद्दा. जे झालं नाही त्याचं टार्गेट परत वाढवलं नंतर त्यांनी वर्ष, हे करेक्ट आहे. 2022 पर्यंत प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे हे देखील करेक्ट आहे. हे चुकीचं आहे, तिसरं लक्षात ठेवा. प्रत्येक राज्यामध्ये केंद्रीय विद्यापीठ हे नव्हतं. त्याच्यात ए आणि बी कुठे आहे शोधा, इथे बघा, पर्याय क्रमांक 4, ए आणि बी. यानंतर वातावरण बदलाबाबत राष्ट्रीय कृती नियोजन खालीलपैकी कशाची शिफारस करते? अतिशय बेसिक क्वेश्चन. नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज ही योजना आहे, लक्षात ठेवा. योजनेचा प्रश्न आहे. रेकमेंड्स दिस. ऑप्शन दिलेले आहेत 37 नंबर. पहा काय वाटतं, काय उत्तर असेल याचं. येस. चला, हा प्रश्न रद्द केलाय. ओके, त्यामुळे याचा काय लोड घेऊ नका. मी फक्त एवढं सांगतो,
2008 साली आपण नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंजला सुरुवात केली. अनेक याच्यामध्ये मिशन्स आहेत. ओके, आता हे मिशन्स कोणते आहेत? नॅशनल सोलार मिशन, नॅशनल वॉटर मिशन, नॅशनल मिशन फॉर हिमालया, अनेक आहेत. आपण डिस्कस करूया नंतर. नेक्स्ट, आता हा प्रश्न बघा, चलनवाढ इन्फ्लेशन बद्दल आहे. रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामांसाठी फायदेशीर असू शकते. म्हणजे क्रिपिंग इन्फ्लेशन, हे वाक्य पाठ करायचे, खूप वेळा रिपीट झाले आजपर्यंत. क्रिपिंग इन्फ्लेशन इज सुटेबल, लक्षात ठेवा, इज कंडुसिव्ह फॉर दी इकॉनॉमिक ग्रोथ अँड मे हॅव फेवरेबल इफेक्ट्स. ए करेक्ट आहे. चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढते, नाही कमी होते, लक्षात ठेवा. पैशाचे मूल्य वाढेल कसं काय चलनवाढीत? महागाई वाढलं पैशाचं मूल्य वाढतं का? महागाई वाढली तर पैसे लय द्यावे लागतील, वस्तू कमी येतात, म्हणजे पैशाचं मूल्य कमी होतं. ओके, सो बी चुकीचा आहे. चलनवाढ ही ऋणकोला लाभदायक ठरते, म्हणजेच बेनिफिट्स डेप्टर. ओके, ज्याने कर्ज घेतलंय ना त्याला फायद्याची ठरते चलनवाढ, हे लक्षात ठेवा. मी का ठरते हे डिटेलमध्ये कन्सेप्च्युअल पाहूया. जो कर्ज देतो त्यासाठी धोकादायक आहे चलनवाढ. ओके, पण जो कर्ज घेतो त्यासाठी चांगली असते. ऋणकोला ती फायदेशीर, धनकोला ती त्रासदायक असते. ते पाहू आपण लेक्चरमध्ये काय कन्सेप्ट आहे. चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी कसं काय होईल? वाढते ना. ए आणि सी कुठे आहे? ए आणि सी इथे बघा, पर्याय क्रमांक 4. 2019चा तुम्हाला एक हे विचारलंय त्यांनी, तो लोड नाही घ्यायचा. ओके, 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक जो आहे हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकतेवरती सूचित केला जातो. आणि मानवी भांडवल निर्देशांक 0 आणि 1 च्या दरम्यान, दोन्ही बरोबर आहे पण अगेन नाही. ओके, त्यावेळेसचा प्रश्न आहे, फक्त टॉपिक पहा कोणता आहे इथं, ह्युमन कॅपिटल इंडेक्स. हा प्रश्न विचारून झाला तर भविष्यात आला कुठं वाचनामध्ये त्याला नोट डाऊन करायचा. यानंतर एक योजना विचारली, दरवर्षी विचारतात, आता विचारली. नागरी बघा, नागरी थोडं जास्त फोकस आहे. नागरी नियोजन, नागरीकरण. ओके, अमृत योजना कोणाची होती? नागरी नियोजनाची होती ना, अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. अमृत ही कशाची? हृदय, हे पण त्या नागरीची ना. तो प्रश्न बघा ना कसे येत आहेत. नागरी नियोजन, ग्रामीण नियोजन, स्पेशली अर्बन प्लॅनिंग वरती प्रश्न येतोय. स्कीम विचारतायत, अमृत विचारून झाली, हृदय विचारून झाली, म्हणजे टॉपिक कसे विचारले बघा, हे माहित पाहिजे आपल्याला. तो अभ्यास करताना आपण इथं फोकस करा. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये, पंचवार्षिक योजना परत आला, फक्त थोडा अवघड प्रश्न होता. 27 लक्ष आणि उद्दिष्ट होती, त्याचे मुख्य गट 6 होते. पाठ असणं अपेक्षित होतं का? अजिबात नाही. इतक्या बारीक गोष्टी कोणी पाठ करू शकत नाही, तुम्ही लोड घ्यायचा नाही. तुम्हाला माहित पाहिजे 11वी योजनेमध्ये उद्दिष्ट काय होतं. ओके, 12वी योजनेमध्ये काय होतं हे माहित पाहिजे. मोर फास्ट आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ 11वी योजनेमध्ये, इन्क्लुझिव्ह आणि फास्ट ग्रोथ पाहिले आपण. आणि 12वी मध्ये आपण सस्टेनेबल शब्द ऍड केला होता, मोर इन्क्लुझिव्ह, सस्टेनेबल आणि फास्ट ग्रोथ. हे सगळं डिस्कस करूया आपण. ज्या गोष्टी माहित पाहिजे ते पाठ करूया, या अशा गोष्टींमध्ये जायचं नाही. पीवायक्यू फक्त करायची व्यवस्थित. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल बद्दल एसडीजी, एमडीजी खूप विचारतात राज्यसभेला, तुम्ही पाहताय आता रिपीटेडली येतोय. कोणते विधान योग्य आहेत? शाश्वत विकासाच्या संदर्भात संयुक्त राष्ट्रांची परिषद रिओ दी जानेरिओ या ठिकाणी 2015ला झाली, वाक्य चूक आहे, लक्षात ठेवा. एसडीजी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलची समिट 2015ला झाली होती, मान्य आहे, पण कुठं झाली होती? झाली होती न्यूयॉर्क या ठिकाणी. ओके, सगळ्या गोष्टी रिओ दी जानेरिओ मध्ये होतात असं नाही, लक्षात ठेवा. हे चुकीचं आहे. तुम्हाला जनरलाइज करण्यासाठी त्यांनी दिलं वाक्य. शाश्वत विकास ध्येय जागतिक ध्येय म्हणून ओळखली जातात. यस, करेक्ट आहे. शाश्वत विकास ध्येय सहस्र जे काही विकास ध्येयांची जागा घेतली. यस, एसडीजीने एमडीजीला रिप्लेस केलं होतं, कारण एसडीजी एमडीजी होते 2015 पर्यंत अचीव्ह करायच्या. एसडीजी जे 17 गोल आहेत 2030 पर्यंत अचीव्ह करायचे आपल्याला, त्याची जागा त्यांनी घेतलेली आहे. शाश्वत विकास ध्येय म्हणजे एसडीजी जानेवारी 12ला कशाला इम्प्लिमेंट करतील ते? बरोबर, आले 2015ला. तर बी आणि सी याचं उत्तर आहे. बी आणि सी योग्य आहे. नेक्स्ट, इथं प्रश्न आहे, पेन्शन संदर्भात प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी लागू केली? अगेन योजनेचा प्रश्न. आतापर्यंत प्रश्न आठवतात कुठं आलेत? एक आला होता बेटी बचाओ बेटी पढाओ, एक प्रश्न आला होता आपला अमृत योजना, यानंतर आता लेटेस्ट हृदय योजना पाहिली आपण, त्याच्यानंतर आता एक अशी योजना कोणती पाहिली आपण, एक श्रमयोगी आता पाहतो, अजून एक योजना पाहिली ना आपण. कमेंट करून सांगा मला, इथं वरीलपैकी सर्व लक्षात ठेवा. तर हे जे आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, जनधन योजना एक पाहिली होती बरोबर आपण, तो एक प्रश्न आला फायनान्शियल इन्क्लुजनचा. अशा अनेक योजना दरवर्षी येत आहेत, तुम्ही पाहताय. कन्स्ट्रक्शन वर्कर, ऑडिओ व्हिज्युअल वर्कर असतील किंवा जे आपले मिड डे मीलचे वर्कर असतील, या सर्वांसाठी ही योजना ऍप्लिकेबल आहे. नेक्स्ट, एनएनपी प्रश्न कॅन्सल.
कन्सेप्टचा प्रश्न कॅन्सल करावा लागला होता कारण गडबड केली होती 2 वाक्यांमध्ये. ओके, ओनली सी किंवा ओनली ए हे जे ऑप्शन्स आहेत, तर ए बी, ओके, ए बी इथं नव्हता, मे बी त्याच्यामुळे कॅन्सल केला. बघूया आपण काही निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे प्रश्न विचारला आपल्याला NNP मध्ये. मुळात NNP म्हणजे काय असतं लक्षात ठेवा, नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजे GNP मायनस डेप्रिसिएशन. म्हणजे आपण जो GNP आहे त्यातनं घसारा वजा केला की NNP मिळतो आपल्याला. ही बेसिक कन्सेप्ट आहे. आता हे काय म्हणतात बघा की हे विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये केलेल्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन मूल्य व परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचं उत्पन्न दाखवतं. म्हणजेच काय, इट शोज नेट प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस इन गिवन फायनान्शियल इयर adjusted फॉर नेट फॅक्टरी इन्कम फ्रॉम अब्रॉड. ही डेफिनेशन GNP ची, NNP ची नाही. ऍडजस्ट तुम्ही कशाला करता, डिप्रिसिएशनला करता, घसारा वजा करता, हे नाही वजा करत. हे वजा केलं की GNP ची डेफिनेशन, GNP चा फॉर्म्युला येतो GDP मायनस किंवा प्लस नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड, त्याला म्हणतो आपण GNP. पण इथं NNP विचारला, NNP म्हणजे ऍडजस्टेड फॉर द डिप्रिसिएशन, घसारा वजा करणं. तो हा म्हणजे पहिलं वाक्य चुकीचं आहे, लक्षात ठेवा. इट इन्क्लुड्स एक्सपोर्ट इम्पोर्ट बट नॉट नेट फॅक्टरी इन्कम फ्रॉम अब्रॉड. आणि इथं काय दिले तुम्हाला, इट इज कॉल्ड नेट बिकॉज इट डिडक्ट द कॅपिटल फ्रॉम डिप्रिसिएशन फ्रॉम टोटल नॅशनल इन्कम. बरोबर, बी आणि सी हे तुम्हाला द्यायला पाहिजे होतं. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन. असं निरीक्षणात आलं आहे की पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट आर्थिक वृद्धी हे उद्दिष्ट व वृद्धीचे उद्दिष्ट यात नेहमी संघर्ष असतो. कोणामध्ये संघर्ष असतो, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी ऑफन कन्फ्लिक्ट्स विथ द ग्रोथ ऑब्जेक्टिव्ह. बघा, शाश्वतता आणि विकास या दोघांमध्ये किंवा वाढ या दोघांमध्ये कन्फ्लिक्ट असतो का? येस सर. जर तुम्हाला वाढ करायची असेल तर शाश्वतेला धक्का बसतो, शाश्वतता करायची असेल तर वाढ कमी होते. कॉन्ट्रॅक्टरी आहे, अपोजिट आहे, तो करेक्ट आहे, लक्षात ठेवा. आता इथे आहे ना, हे पहिलं वाक्य आयोगाने बरोबर दिलं. दुसरं चूक का दिलं हे मी शोधलं, तर मला असं वाटतं, माझा अंदाज काय बघा, विकास आणि पर्यावरण शाश्वतता या दोन्हीमध्ये परस्पर विरोध असतो, ट्रेड ऑफ असतो. इन जनरल वाक्य बरोबर आहे, पण इंग्लिश मध्ये वाचा काय दिले, देअर इज ट्रेड ऑफ बिटवीन डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. बरोबर, तर हे वाक्य आयोगाने चुकीचं दिलेलं आहे. तर कायम त्याच्यामध्ये संघर्ष, नेहमी हा जो शब्द आहे लक्षात ठेवा, नेहमी, नेहमी संघर्ष असतो ना, या शब्दामुळे मी मला वाटतं प्रश्न कॅन्सल केलाय. पण जनरलाइज केला तर इंग्लिशमध्ये ते वाक्य बरोबर होतं. ऑलवेज शब्द इंग्लिशमध्ये इथं नाहीये, पण हरकत नाही, त्यांनी मराठीमध्ये कन्सिडर केला आणि ओनली ए करेक्ट दिला. राष्ट्रीय सोलार मिशन 2010 ला सुरू झालं, कशा अंतर्गत, ते मग नाही का पाहिला, NAPCC नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, त्याच्या अंतर्गत. आणि 21-22 कृषी 2022 पर्यंत 1 लाख मेगावॅटचं उद्दिष्ट आहे. दोन्ही बरोबर वाक्य तुम्हाला पाहायला मिळतं. नेक्स्ट, रेरा. ओके, 2016 चं लक्षात ठेवा. रेरा म्हणजेच काय, रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट. कदाचित फुल फॉर्म विचारतील, वर्ष पण विचारतील, जसा EPF चा कायदा 24 ला आलाय, तर रेरा विचारतील कधीचा आहे, 16 लक्षात ठेवा. कशासाठी आहे, हे एम्स ऍट प्रोटेक्टिंग इंटरेस्ट ऑफ होम बायर्स, म्हणजे घर मालक जे आहेत त्या घर खरेदीकरांचं जे काही हित आहे ते सांभाळण्यासाठी रेरा कायदा आहे. तुम्ही जर फ्लॅट घ्यायला गेला, घर घ्यायला गेला, तर तो रेरा रजिस्टर असला पाहिजे असं तुम्ही म्हणता. बरोबर, ते यासाठी, कारण ते आपले प्रोटेक्शन करतं कायदा. वॉज नॉट ऍप्लिकेबल टू द स्टेट ऑफ जम्मू काश्मीर, हे पण करेक्ट आहे. सो तीनही विधान तुम्हाला बरोबर पाहायला मिळतात. इथं काय समजून घ्याल, एक गोष्ट पाठ करून जायची आता या लेक्चर मधून, की रेरा ऍक्ट जो आहे तो आहे 2016चा. ओके, एवढं लक्षात ठेवा फक्त. पुढे जाऊया. नेक्स्ट, भारतीय लोकसंख्येच्या बाबत खालीलपैकी काय खरं आहे. वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे, करेक्ट आहे. लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झाली, हे पण करेक्ट आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. डेमोग्राफी, ओके, आता हा डेमोग्राफी जो आहे चॅप्टर म्हणजे लोकसंख्या शास्त्र, त्याच्यामध्ये आपण हे डिस्कस करू की काय ट्रेंड चालू आहे, काय घटतंय, काय वाढतं आहे, ते आपण डिस्कस करू. पुढीलपैकी कोणाचा सहस्त्रक विकास उद्दिष्टांमध्ये समावेश होत नाही विचारले, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन दी MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करणं आहे, स्त्री पुरुष समानता आहे, ओके, पर्यावरण शाश्वतता असलंच पाहिजे. कोण नाही तर सी नाहीये. ओके, का नाहीये ते सांगतो, प्रश्न नीट वाचता. अभ्रक मृत्यूचे प्रमाण कमी करणे म्हणजे रिड्युसिंग इन्फंट मोर्टॅलिटी. ओके, समजून घ्या, याच्या ऐवजी काय इथं, रिड्युसिंग चाइल्ड मोर्टॅलिटी, हे आपलं MDG मध्ये येतं. सर काय फरक पडतो, बरोबर, खूप फरक आहे.
तो कसा बघा, ज्यावेळेस आपण चाइल्ड शब्द घेतो ना, चाइल्ड मॉर्टॅलिटी, तेव्हा 5 वर्षाखालील मुलांबद्दल आपण बोलतो. ज्यावेळेस आपण इन्फंट मॉर्टॅलिटी म्हणतो त्यावेळेस आपण 1 वर्ष अगोदरच्या मुलांबद्दल बोलतो. ज्यावेळेस आपण निओनेटल हे म्हणतो आपण मॉर्टॅलिटी म्हणतो, त्याला आपण 28 दिवसाच्या पेक्षा लहान बालकांचं बोलतो. तो एमडीजी मध्ये चाइल्ड मॉर्टॅलिटी बद्दल आहे, नॉट इन्फंट मॉर्टॅलिटी. आणि हा जो चाइल्ड मॉर्टॅलिटी, इन्फंट मॉर्टॅलिटी, यावरती आयोग भरपूर वेळा फसवतं. त्यामुळे हे जिथं येईल ना लोकसंख्या धोरणामध्ये किंवा कशामध्ये आलंय, एमडीजी मध्ये, एसडीजी मध्ये, वाचायचं व्यवस्थित की त्यांनी इन्फंट मॉर्टॅलिटी दिलाय का त्यांनी चाइल्ड मॉर्टॅलिटी दिलाय. हा मुद्दा क्लिअर सर्वांना, आय होप तुम्ही याला लक्षात ठेवाल. पुढे जाऊया. आता लोकसंख्या धोरण 2020 याबद्दल कोणती विधानं योग्य आहेत? बघा, मुले आणि मुली या दोघांच्या बाबतीमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पातळीवरती गळती 30% खाली आणणे हे धोरण म्हणजे नव्हतंच याच्यामध्ये. ओके, हे असा काही विषयच नाहीये. जन्माच्या वेळेचा दर किंवा जन्माच्या वेळेचा दर हजारी अभ्रक मृत्यू दर 20 पेक्षा कमी करणे, म्हणजे रिड्युसिंग इन्फंट मॉर्टॅलिटी रेट टू बिलो 20 पर 1000 लाईव्ह बर्थ. तर हे 20 नाही, लक्षात ठेवा 30 पेक्षा कमी करणे असं उद्दिष्ट आहे. तर हे चुकवलं त्यांनी. जन्माच्या वेळी माता मृत्यू दर हे दर लाखामागे 100 पेक्षा कमी, करेक्ट आहे. जन्म मृत्यू विवाह यांची नोंदणी जी आहे ती 100% वगैरे करणे, तर सी आणि डी हे उद्दिष्ट आहे. ही लोकसंख्या धोरणं खूप महत्वाची आहेत. 2000 सालचं जे धोरण आहे त्याची शॉर्ट टर्म ध्येय, मिडियम टर्म ध्येय आणि लॉंग टर्म ध्येय ही विचारली जातात. खूप सारे प्रश्न आलेत. ओके, मध्यावधी लक्ष्य काय आहेत आणि दीर्घावधी लक्ष्य काय आहेत, तो टॉपिक व्यवस्थित करूया. चला, लास्ट 2020 चे 15 प्रश्न पाहूयात. आतापर्यंत ट्रेंड समजला असेल, नसेल समजला तरी मी शेवटी आयती जी लिस्ट आहे ती तुम्हाला देणार आहे, सो त्याचं टेन्शन घेऊ नका. लेक्चर शेवटपर्यंत पहा. लाईक करायचं कोणी बाकी असेल तर लाईक करू शकता. चला, प्रश्न आहे बघा, आता एक नियोजन संदर्भातला प्रश्न आहे जो की इथं जर आपण पाहिलं कॅन्सल झालेला आहे, सो याच्या नादाला लागू नका. बरोबर, 83 84 93 94 90 91 अजिबात नाही. इतका प्रश्न अवघड काढाय गेले स्वतःच चुकवला प्रश्न. बघा काहीतरी म्हणजे हा बघा ना, हे काय वाटतं, हे एक्सपेक्टेड आहे का तुम्हाला? सर एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, लक्षात ठेवा विद्यार्थीच आहेत. ओके, कोणी सुपर वुमन नाही आपल्या इथं की सर असे डेटा पाठ करून गेला प्रश्न बरोबर आला. कसं कराल ना, हे सांगा मला. कोण नाही करत, नंतर जे येऊन सांगतील ना तुम्हाला की मी केलं होतं किंवा हे जमलं पाहिजे, नाही जमत कोणालाच, अजिबात लोडी घेऊ नका. ओके, आणि हे इतका अवघड काढा गेली, इतका अवघड, स्वतः प्रश्नच चुकवला, बरोबर, कॅन्सल करावा लागला, नंतर लोड घ्यायचा नाही. नेक्स्ट, अदृश्य मुली व महिला ही संकल्पना खूप महत्वाची, लक्षात ठेवा, समजून घ्या. याला आपण काय म्हणतो? मिसिंग गर्ल अँड वुमन कन्सेप्ट. ओके, हा जो फिनोमिनन आहे तर हे कशामुळे होतो, कोणत्या बाबींमुळे होतो? लक्षात ठेवा, मुलगाच हवा असण्याची प्राधान्यता हा पहिला पॉइंट, आणि उच्च माता मृत्यू दर म्हणजेच प्रेफरन्स टू मेल चाइल्ड आणि हाय मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो, या दोन कारणामुळे तुम्हाला काय पाहायला मिळते? मिसिंग गर्ल अँड चाइल्ड ही कन्सेप्ट पाहायला मिळते. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. सिंपल. ओके, आता अपुरी सांख्यिकी माहिती हे कारण नाही, लक्षात ठेवा मिसिंग गर्ल. ओके, किंवा महिलांचा होणारा जो बाजार म्हणजे काय आहे, वुमन ट्रॅफिकिंग, हे कारण नाहीये. मुलगाच हवा ही प्राधान्यता आणि उच्च माता मृत्यू दर हा दोन म्हणजे महत्वाचे घटक आहेत आपल्या मिसिंग गर्ल अँड वुमन या कन्सेप्ट मध्ये. संसद आदर्श ग्राम योजना याबद्दल दोन महत्वाचे पॉईंट सांगतो बघा. योजना, ओके, अगेन दरवर्षी प्रश्न आहे, मी सांगतो. तर सेल्फ स्टडी ट्रॅकर जो आहे ना आपला 7 तारखेला सुरू करतोय आपण बॅच, आणि त्या बॅच मध्ये सेल्फ स्टडी ट्रॅकर पण सुरू होतोय. रोज टार्गेट आहे 1 समाज सुधारक आणि 1 योजना. ओके, सो मी तुम्हाला शेअर केलंय तर टेलिग्रामला, तुम्ही त्याची झेरॉक्स करू शकता, फॉलो करा. त्या संबंधित समाज सुधारक असतील किंवा योजना असतील त्यावरती आपण रोज संध्याकाळी क्विज टाकणार आहे. तुमचे लेक्चर मध्ये पण अभ्यास होणार आहे, तुमचा सेल्फ स्टडी पण होणार आहे. खूप व्यवस्थित पुढे 2-3 महिने आपण प्रॅक्टिस करणार आहे, अभ्यास करणार आहे. तो प्रिलिम बुस्टर बॅचला जॉईन करा. 7 जुलैला आपण सुरू करतोय. प्रश्न बघा, इथं रिपीट खूप वेळा प्रश्न आले या योजनेवरती, कसे आले ते सांगतो. सप्टेंबर 16 2016 मध्ये सादर करण्यात आली चूक. ही योजना लॉन्च झालेली आहे 11 ऑक्टोबर 2014 ला. 11 ऑक्टोबर 2014 ला संसद आदर्श ग्राम योजना सुरू झाली. त्या दिवशी कोणाची जयंती होती असा प्रश्न येतो नेहमी, लक्षात ठेवा लोकनायक जयप्रकाश नारायण. हा प्रश्न भरपूर वेळा एमपीएससीने विचारलाय बरं का, की संसद आदर्श ग्राम योजना जी आहे ती कोणाच्या जयंती दिवशी आपण लॉन्च केली होती? जे पी नारायण किंवा जयप्रकाश नारायण यांचं नाव लक्षात ठेवायचं.
हे पहिलं चुकीचं आहे, बाकी 3 स्टेटमेंट बरोबर आहेत, किंवा हे तर नाही समजा 2 स्टेटमेंट बरोबर आहेत. ही योजना आपण डिटेलमध्ये पाहूया काय आहे. नेक्स्ट, आता 2018चा SDG निर्देशांक आठवतो का? मग अशी एक प्रश्न होता 21 का 22च्या प्रिलिम्सला, नीती आयोगचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा रिपोर्ट, हे पण तेच विचारलाय. म्हणजे तो आता अभ्यास करायचा आहे आपल्याला. इंडेक्सचा अभ्यास ज्यावेळेस आपण करू, किंवा आपण ज्यावेळेस निर्देशांकांचा अभ्यास करू, त्यावेळेस आपण हे कन्फर्म करणार आहोत. ओके, म्हणजे बाकी इंडेक्स करूच, पण हा SDGचा इंडेक्स परफेक्ट करूया. येतो ना प्रश्न सारखा, आपण अभ्यास करू त्याचा. तर लक्षात ठेवा, हे त्यावेळेसचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, सर वाचायचं देखील नाही काय होता. हे त्यावेळेसची आकडेवारी आहे. आपण फक्त इथं फोकस करा की हा टॉपिक आला होता, आपण या वर्षीचा रिपोर्ट करणार आहोत. यानंतर गॅट, जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ्स, याला रिप्लेस केल्यानंतर WTO ने उरुग्वे राऊंड्स वगैरे झाले होते त्यानंतर, हे माहित राहू द्या. तर गॅटची स्थापना 1948 ला झाली होती, करेक्ट आहे. 23 सदस्य होते त्या काळामध्ये. WTO गॅटचे प्रकारे उत्तराधिकारी आहे, करेक्ट. WTO ने त्याला रिप्लेस केलं. पण आता हा इंग्लिशमध्ये वाचायचा आणि मराठीत वाचायचा, आणि याचं उत्तर ABC दिले आयोगाने. का दिले ते सांगतो. हे चुकीचं आहे. द्विपक्षीय आणि बहुपक्षीय व्यापार कराराचे गॅट प्रशासन करतं. वाचा, गॅट ऍडमिनिस्टर ऑल, ओके, गॅट ऍडमिनिस्टर्स ऑल बायलॅटरल अँड मल्टीलॅटरल ट्रेड अग्रीमेंट. चूक झालं, एक्स्ट्रीम वाक्य. ABC बरोबर आहे. ऑल नाही येणार, सगळे नाही येणार करार, लक्षात ठेवा. ओके, सो जनरल दिला असतं तर कदाचित बरोबर करता आलं असतं, पण ऑल शब्द आला, सगळे हा शब्द आल्यामुळं चुकलं. नेक्स्ट, आता हा प्रश्न बघा. राष्ट्रीय बाल मजूर प्रकल्प 2015 मध्ये सुरू करण्यात आला होता, करेक्ट आहे. त्याअंतर्गत 9 ते 14 वर्ष, 9 ते 14 करेक्ट आहे. ओके, त्याअंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन म्हणजे स्टायपेंड मिळतो, करेक्ट आहे. वरीलपैकी सर्व विधानं तुम्हाला करेक्ट पाहायला मिळतात. धोरणांवरती, प्रकल्पावरती जे असे प्रश्न येतात ते लक्षात ठेवा, स्पेशली बालकांबद्दल असतील, महिलांबद्दल असतील, किंवा वृद्ध व्यक्तींबद्दल असतील. एवढंच करा ना. मग व्यवस्थित जे काही धोरण आहेत ती सगळे धोरणं करत नका बसू, एवढे व्यवस्थित करा. स्पेशली बालकांचे, महिलांचे, कामगारांचे आणि वृद्ध व्यक्तींचे एवढं करा, काम होऊन जाईल. ओके, प्रश्न येत नाही पण आला तर सुटतो मग. नेक्स्ट, यानंतर आहे 4 तुम्हाला जोड्या दिलेल्या आहेत. कुठला गोष्ट कशासाठी केली होती सांगते. आता सगळ्यात पहिले आपण डिमॉनिटायझेशन पाहूया, म्हणजे विमुद्रीकरण पाहूया. माहिती आहे डिमॉनिटायझेशन, नोटाबंदी केली होती. ही नोटाबंदीचं उद्दिष्ट काय होतं? ऑप्शन्स आहेत, चेकिंग ब्लॅक मनी, रिमूव्हिंग फेक करन्सी, रॅशनलायझिंग सबसिडी आणि प्रमोटिंग इज ऑफ डुईंग बिझनेस. तर काळ्या पैशाचं नियंत्रण होतं का याचं उद्दिष्ट? नव्हतं, लक्षात ठेवा. खोटे चलन निष्कासित करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. ते तुम्हाला सांगितलं की काळा पैसा काळा पैसा, पण त्याचं खरं इकॉनॉमीच्या दृष्टीने उद्दिष्ट काय आहे? खोटे चलन निष्कासित करणं. म्हणजे अला 2 मार्क करा, म्हणजे पहिला आणि चौथा ऑप्शन इलिमिनेट झाला. नवा बेनामी कायदा, लक्षात ठेवा. बेनामी कायदा आहे तो काळ्या पैशाचं नियंत्रण करतो. दिवाळखोरी कायदा जो आहे तो लक्षात ठेवायचा व्यवसाय सरलता म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस साठी आहे, म्हणजे बँकरप्सी लॉ. आणि आधार ऍक्ट जो आहे तो सबसिडी व्यवस्थित रॅशनलाइज करण्यासाठी होता, म्हणजेच तर्काधिष्टीकरण अजिबात नाही, रॅशनलायझेशन करण्यासाठी होता. पर्याय क्रमांक 2 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मानव विकास निर्देशांकामध्ये आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा निर्देशांक असतो, करेक्ट आहे ना. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये हेल्थ आहे, एज्युकेशन आहे आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे. राहणीमानाचे मोजमाप म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचं मोजमाप दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन याच्या आधारे केलं जातं. इंग्लिशमध्ये लगेच पाहिजे, द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेजर्ड बाय GDP पर कॅपिटा. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण ह्युमन डेव्हलपमेंटचा अभ्यास करूया त्यावेळेस आपण त्याचा इंडिकेटर पाहूया. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये GNP पर कॅपिटा काय आहे? GNP यांनी काय केलं? GNP ला GDP दिला. उत्तर काय असेल? ओनली ए बरोबर. आणि यासारखी इंडेक्सचा प्रश्न आहे. इंडेक्स पाठ पाहिजे विथ डायमेन्शन्स आणि इंडिकेटर्स. पाठच करून घेतो मी, लक्षात ठेवा बॅच मध्ये. हे याचा लोड घेऊ नका, हे होणार आहे तुमचं. यानंतर प्रधानमंत्री जनधन योजना 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 साली वित्तीय समावेशनासाठी कोणती योजना लॉन्च केली? प्रधानमंत्री जनधन योजना. प्रधानमंत्री जनधन योजना कशासाठी लॉन्च केली? वित्तीय समावेशन. कुठे गेलं वित्तीय समावेशन? इथे बघा, वित्तीय समावेशन. ओनली ए आहे का ऑप्शन मध्ये? नाही सर, मग अजून निवडावं लागलं आपल्याला. वित्तीय साक्षरता त्यासारखं दिसते, AB करा. AB आहे. विम्याचं कवच, इन्शुरन्स कव्हर, हे पण लक्षात ठेवा याच्यामध्ये. ABC. पीक विमा येईल का? नाही ना. पीक विमा कसं येईल? त्यासाठी फसल विमा योजना आहे क्रॉप इन्शुरन्स साठी. ही जनधन योजना काय आहे? फायनान्शियल इन्क्लुजन, फायनान्शियल लिटरसी आणि इन्शुरन्स कव्हर, ABC. नेक्स्ट, भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने जानेवारी 15 ला घेतली.
प्लॅनिंग कमिशन वॉज रिप्लेस्ड बाय नीती आयोग इन जानेवारी 2015. करेक्ट आहे. आणि हे नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग करतात, म्हणजे हे फक्त हे असं करा तसं करा, बरोबर, म्हणजे नॉर्मेटिव्ह गाईड करतं फक्त. सो दोन्ही बरोबर आहे, म्हणजे यांचं काही हे नाहीये, बंधनकारक नाही, लक्षात ठेवा. ए आणि बी आहे. थिंक टँक लक्षात ठेवा, हे काय थिंक टँक, नीती आयोग. चला पुढे जाऊया. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय सौर युती म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, इंटरनॅशनल सोलर अलायन्स, कोणतं करेक्ट नाही. 121 देशांची आहे. ओके, भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे पंतप्रधान 2015 साली सुरू केले, आपण लक्षात ठेवा. ओके, पॅरिसची COP21 झाली होती त्या ठिकाणी. सर्व देश नाही. ओके, तर कर उत्तर मधले नाही, त्याच्या बाहेरचे पण आहेत. ओके, पण त्याचे काही क्रायटेरिया आहेत, लक्षात ठेवा. तर ते आपण बघू नंतर, एवढं काय महत्वाचं नाही, फक्त लक्षात ठेवा. काही वेळेस हा प्रश्न सारखा विचारतात की 30 नोव्हेंबर 2015 ही तारीख विचारली जाऊ शकते आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची. याचं हेडक्वार्टर आहे गुरुग्राम मध्ये, भारतातच, लक्षात ठेवा. हे मुख्यालय आहे, ते विचारतात गुरुग्राम. त्यासोबत तुम्हाला हे विचारतात की भारत आणि कोणत्या देशाच्या पंतप्रधानांच्या पुढाकाराने ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सुरू झाली, तर फ्रान्स. ओके, इतके बेसिक मुद्दे आपल्याला माहिती पाहिजेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007-8 मध्ये सुरू झालं. बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात. नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन आणि नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये प्रश्न काय विचारलाय, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन विचारलंय ना, तर हे 2007-8 बरोबर आहे. पण जर ऍक्ट विचारला तर 2013. ओके, समजून घ्या, म्हणजे ही इतकी क्लिअरिटी पाहिजे डोक्यामध्ये. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट म्हटलं तर 2013, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन म्हटलं तर 2007-8. आणि तांदूळ, गहू, डाळी यांच्या उत्पादनासाठी केला होता. दोन्ही विधान बरोबर आहेत. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेवरती प्रश्न येतात दरवर्षी येतात. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ऐकली का आपण? येस सर, ती पाहिली ना आपण, उज्ज्वला योजना गॅस संदर्भातली. महिलांच्या आणि मुलांच्या आरोग्यात गॅस लावले, आपल्या चुली बंद केल्या, तर कोणाचं आरोग्य सुधारणार आहे? महिलांचं, मुलांचं. फक्त ए लक्षात ठेवा. सक्षमीकरण नाही ना करत ते, गॅस देत म्हणजे सक्षमीकरण करताय का? नाही. ती बी फुकट आहे का? नाही, सबसिडीवरती आहे. ओके, अतिरिक्त रोजगार मिळतोय का? नाही ना. तर ओनली ए, महिला आणि मुलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा म्हणजे हेल्थ इम्प्रूव्ह होते आहे. यानंतर तर हे काय आहे, भारत अमेरिका डॉलर मॅचिंग. ओके, 2004 लक्षात ठेवा, परत आला सोडवा, अजिबात कुठं लिहायचं नाही, काय नाही. यास एखादा येतोच रॅन्डम प्रश्न दरवर्षी. अमेरिका भारत डॉलर मॅचिंग अनुदान. ओके, म्हणजे इंडो US डॉलर मॅचिंग ग्रांट प्रोजेक्ट 2004 ला सुरू केला. लास्ट क्वेश्चन, GNP आणि याच्या संदर्भातला प्रश्न आहे. ओके, बघूया काय. कोणते विधान किंवा विधान अयोग्य आहेत, रॉंग आहेत, बघूया. GNP सारखं विचारतात बरं का, आपण पाहतो NNP GNP सारखे येते. विशिष्ट कालावधीमध्ये देशाच्या नागरिकांनी हा कीवर्ड लक्षात ठेवा. GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. नॅशनल म्हणजे नागरिकांचा फक्त विचार, इथं कुठले फॉरेनर येत नाही, लक्षात ठेवा. भारताचे नागरिक भारतात असू द्या किंवा बाहेरच्या देशात असू द्या, ते सगळ्यांचं मिळून आपण GNP काढतो. ओके, तर हे बरोबर आहे. वस्तू आणि सेवांचं मूल्य वगैरे बरोबर, GNP पहिला करेक्ट आहे. उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो, त्याचा समावेश GNP मध्ये होतो. चूक ना, फक्त भारतीय नागरिकांचा समावेश होतो याच्यामध्ये. प्रति माणसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पादन दर्शवतं. चूक. ओके, सो बी आणि सी हे चूक आहे. हे मार्जिनलचं स्टेटमेंट पण चुकीचं आहे, लक्षात ठेवा. ओके, पर कॅपिटल इन्कम शोज द मार्जिनल इन्कम ऑफ द पीपल ऑफ कंट्री. चूक. तो बी आणि सी चूक. काय विचारले, चूक काय आहे, तर बी आणि सी हे तुम्हाला चूक पाहायला, तर ए करेक्ट आहे. डन. तर हे सगळे आपले इकॉनॉमीचे प्रश्न होते. आता मी तुम्हाला ट्रेंड दाखवतो की कोणते प्रश्न इकॉनॉमीमध्ये रिपीटेडली विचारले जातात राज्यसभेला. चालेल, मी तुम्हाला लिस्ट दाखवणार आहे. त्या अगोदर 2-3 कामं करा आपली. पहिला मुद्दा, सेशनला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या सर्व मित्रांना याची लिंक शेअर करा. दुसरा मुद्दा, टेलिग्रामला जॉईन करा, टेलिग्रामची लिंक तुम्हाला दिलेली डिस्क्रिप्शन मध्ये. आणि तिसरा मुद्दा, ऍप्लिकेशन डाउनलोड करून जी आपली बॅच आहे ती बॅच जॉईन करा. प्रिलिम्स बूस्टर 2025 ही बॅच आपण 7 जुलैला सुरू करतोय. राज्यसेवा करताय किंवा कंबाईन करताय, दोन्ही परीक्षांसाठी एकच बॅच आहे. सो जॉईन करा. तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये एक्झाम ओरिएंटेड स्टडी कसा करायचा हे 7 तारखेनंतर कंप्लीट समजून जाईल. बऱ्याच गोष्टी अभ्यासामध्ये चेंज होतील. एनरिचमेंट फेज सुरू होते आहे, नक्की जॉईन करा. ओके, चला, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण काय करूया, लिस्ट पाहूया. बाकी तोपर्यंत टेलिग्राम चॅनल वगैरे जॉईन करून घ्या.
मी तुम्हाला लिस्ट दाखवतो बघा, की लिस्ट आपली जी आहे ही लिस्ट काय सांगते, कोणते टॉपिक आपल्याला रिपीटेडली पाहायला मिळाले. आता आपण एवढं अनालिसिस केलं, आपण 5 वर्षाचे प्रश्न सॉल्व्ह केले, तर आपण गोष्टी पाहू शकतो या ठिकाणी की कोणत्या दिलेल्या आहेत आणि त्या बरोबर आहेत की नाही. ओके, चला इकॉनॉमी संदर्भातलं आपल्याला काय पाहायचंय, ट्रेंड पाहायचा आहे. पॉलिटिक्स मी त्या दिवशी दाखवलं तुम्हाला, बरोबर. इकॉनॉमी कुठे गेला आपला, ही पीडीएफ मी टेलिग्रामला दिली बरं का अगोदर, तुम्ही पाहू शकता की इकॉनॉमी इथे बघा. जे आपण अनालिसिस केलं त्याचे तुम्हाला प्रश्न दिसत आहेत का, बघूया. ओके, अर्थव्यवस्था, इकॉनॉमी, परीक्षेत येणारे वारंवार येणारे टॉपिक बघा, लक्ष द्या. आपण पॉवर्टी पाहिला का, रिपीटेडली येतोय. येस सर, करेक्ट आहे, सारखं येतोय. लोकसंख्या शास्त्र, डेमोग्राफी येतोय. पंचवार्षिक योजना येते, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स येते, योजना सारख्या येतात, महिला, वृद्ध, कृषी या संदर्भातल्या, बरोबर. यानंतर नियोजन, प्लॅनिंग बद्दल कन्सेप्ट तरी विचारतायत किंवा काहीतरी त्यांचं ते ओव्हरऑल कन्सेप्ट बाकीचे विचारतायत किंवा 5 इयर प्लॅन विचारतात. एसडीजी, एमडीजी विचारतायत सारखे, बरोबर. विविध निर्देशांक रिपीट होत आहेत, एचडीआय, एमपीआय, जीआयआय, बरोबर. बेरोजगारी आणि महागाई, अनएम्प्लॉयमेंट आणि इन्फ्लेशनवरती आपण रिपीटेडली क्वेश्चन्स पाहिले. ओके, त्यानंतर नागरीकरण, बरोबर, म्हणजे अर्बनायझेशन सारखा प्रश्न येतोय. तर हे सगळे टॉपिक मी अगोदर काढून ठेवलेत, मी अगोदर अनालिसिस केलेलं आहे. आता हे फक्त तुम्हाला सगळे क्वेश्चन्स दाखवले आणि आता ही लिस्ट दाखवलेली आहे. ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा असेल ते स्क्रीनशॉट घेऊ शकता, पण ही पीडीएफ टेलिग्रामला मी ऑलरेडी शेअर केली सगळ्या विषयांची, पाहून घ्या, तिथे तुम्हाला मिळून जाईल, बरोबर. तर इथं स्क्रीनशॉट घेण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम जॉईन करा आणि टेलिग्रामवरून ही लिस्ट तुम्ही घेऊ शकता, सगळ्या विषयांची आहे. डन. चला, मला वाटतं क्लिअर असावं. आपण आता या ठिकाणी थांबू शकतो. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील, ही सिरीज आवडत असेल. आपण प्रचंड मेहनत करतोय, तुमच्या साईडने पण तेवढीच मेहनत लागली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. काय करायचंय, फक्त लेक्चर कंटिन्युअसली कन्सिस्टंटली पाहायचे आहेत आणि व्यवस्थित मनापासून पूर्ण अभ्यास करायचा आहे. हे लेक्चर उगच पाहायचंय, कम्प्लीट करायचंय म्हणून कम्प्लीट करू नका. व्यवस्थित पहा, अनालिसिस समजून घ्या आणि त्या ओरिएंटेड अभ्यास करा. तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा नक्की होईल. चालेल, चला भेटूया आपण मग नेक्स्ट लेक्चरमध्ये. आय होप की इथपर्यंत सर्व काही गोष्टी क्लिअर असतील. बाकी सेशनला तुम्ही आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा, कारण ही आपण जी सिरीज आहे ती सिरीज सगळ्या विषयांची घेणार आहेत. जितक्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचेल तेवढं अजून जास्त आपल्याला काय होईल, प्रोत्साहन मिळेल. ओके, चला भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.